परिसरातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, संगणकशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, माननीय रामकिसन पाटील काकडे तथा आबा, माननीय श्री अशोकरावजी साठे, माननीय श्री श्रीकांतजी मिसाळ, माननीय श्री संदीपजी लोखंडे, मानदार टाळ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करावं. शब्दांमध्ये सामर्थ्य असतं, विचारांमध्ये प्रकाश असतो आणि महान व्यक्तींच्या स्मृतीमध्ये इतिहासाचा श्वास असतो. कर्तृत्वाच्या सुवासाने दरवळताना 104व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या स्वर्गीय दादा पाटील राजळे स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित प्रमुख व्याख्याते माननीय डॉक्टर प्रशांत साठे साहेब, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या अतिथींचा आपण औक्षण करावं. ते सहकार महर्षी आणि त्यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढीच्या हातात देण्यासाठी देह जरी काळाच्या पडद्याआड गेला तरी विचारांचा सूर्य कधी मावळला नाही. कर्माने उभारलेली माणसं ज्यांनी त्यांची स्मृती कधीच पुसली नाही आणि याच कृतज्ञ भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर प्रशांत साठे साहेब, तसेच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय बाबासाहेबजी केविले, शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय रामकिसन पाटील, स्वर्गीय भाऊ यांच्यावरती प्रेम करणारे परिसरातून आलेले कार्यकर्ते, विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी तसेच पालक, या भव्य आणि प्रशस्त ज्ञान मंडपामध्ये विराजमान झालेल्या सर्व आमचे ज्ञानप्रिय विद्यार्थी, शिक्षक, सर्व कर्मचारी, आपल्या सर्वांचंच मी महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या गोड कार्यक्रमाच्या अध्यक्ष सूचना आमदार मोनिकाताई राजळे तथा वैली साहेब यांनी स्वीकारावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करते. प्राध्यापिका डॉक्टर निर्मला काकडे यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली त्यास मी आपल्या सर्वांच्या वतीने पूर्ण अनुमोदन देतो. संस्कार आणि विचारांचा हा दीप, ज्यांच्या विचाराने विकासाची वाट उजळली, ज्यांनी सहकार
शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीला नवी उंची दिली अशा स्वर्गीय भाऊ यांच्या स्मृतींना आज आपण विनम्र अभिवादन करूया. कर्तृत्वाची गाथा ज्यांची शब्दांमध्ये मावणार या सोहळ्यात करूया मनोभावे नमन. भाऊंच्या विचारांना हीच खरी आदरांजली अर्पण. सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन होत आहे. ज्योतीने ज्योत पेटते, प्रकाश वाढत जातो. ज्योतीने ज्योत पेटते, प्रकाश वाढत जातो. ज्ञानाच्या या वाटेवर माणूस माणूस घडत जातो. या प्रसंगी उपस्थित पंचक्रोश कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ मंडळी यांचा पुनश्च सर्वांना धन्यवाद. सर्वांचं वंदनीय स्थान स्वर्गीय दादा पाटील राजळे तथा भाऊ त्यांच्या 104व्या जयंतीनिमित्तानं जी दरवर्षी स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते, गेल्या 20 वर्षापासून या व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. आज 21वं वर्ष आहे आणि या निमित्तानं या व्याख्यानमालेचं उद्घाटन करण्याकरता आवर्जून उपस्थित पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपणा सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय आमदार मोनिकाताई राजू राजळे, आपल्या कार्यक्रमाकरता आवर्जून पुण्यावरून सकाळी निघून 9:45 आपल्या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहेत असे माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे सर, सोबतच आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भाऊ किलबिले, आदरणीय पारगावकर सर, उद्धवरावजी वाघ साहेब तथा अण्णा, सुभाषराव ताटे पाटील, श्रीकांतजी मिसाळ, सुभाषबाबू बुधवंत, त्यानंतर आपल्याकडे असणारे संदीपजी लोखंडे, आपल्या कारखान्याचे आणि शिक्षण संस्थेचे सचिव माननीय नितीनजी शिंदे साहेब, शेषराव भाऊ कचरे आणि प्रत्येक वर्षी व्याख्यानमालेला सगळे असणारे पालक आवर्जून उपस्थित असतात असे सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, हे आपलं स्वर्गीय भाऊंच्या व्याख्यानमालेचं 21वं वर्ष आहे. आणि 21व्या वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे स्वर्गीय दादा पाटील राजळे यांचा जीवनपट जर आपण पाहितला, 22 ऑगस्ट 1922 ते 30 जून 2006 असे 84 वर्षाचं आयुष्य भाऊंना लाभलं. आणि अतिशय कमी शिकलेले असताना असूनसुद्धा त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांची चळवळ असो, समाजाला पुढं नेण्याकरता मग त्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला स्वराज्याचं स्वराज्य करावं हे स्वप्न त्यांनी गुराशी बाळगलं आणि पाथर्डीसारख्या ग्रामीण भागामध्ये वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ही कामधेनू भाऊंच्या रूपाने खऱ्या अर्थानं उभी राहिली. नंतरच्या कालखंडामध्ये परिसर आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा त्याच पद्धतीनं शैक्षणिक भाऊंचा जो विचार आहे तो विचार पृथ्वी काका, आमच्या संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे, आदरणीय दिवंगत आमदार राजूजी राजळे भाऊ आणि आदरणीय वहिनी म्हणजे एक प्रकारे मोनिकाताई हा विचार पुढे घेऊन जात आहेत. आणि मग या उद्घाटन सत्राच्या निमित्तानं स्वर्गीय भाऊंना, राजे भाऊंना मनपूर्वक एक प्रकारे अभिवादन करतो आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. आपणही त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो. स्वर्गीय दादा पाटील राजळे यांच्या नावाने जी व्याख्यानमाला सुरू झाली, 30 जून 2006ला भाऊंचं निधन झालं आणि एकाच महिन्यामध्ये व्याख्यानमालेला सुरुवात झाली. म्हणजे 30 जूनला भाऊंचं निधन झाल्यानंतर थोडी परिस्थिती ज्यांनी भाऊंना पाहिलेलं आहे, जे भाऊंच्या सहवासामध्ये आहे त्यांना माहिती आहे की असे एक समाजामध्ये निशब्द स्वरूपाचं वातावरण असायचं. आणि मग तीर्थरूप काकांनी पुढाकार घेऊन त्यामुळे आपण भाऊंच्या नावानं आपण चांगली व्याख्यानमाला खऱ्या अर्थानं सुरू करू. आणि पहिली व्याख्यानमाला 18 ते 22 ऑगस्ट 2006ला ही व्याख्यानमाला सुरू झाली. तीर्थरूप काकांचा उद्देश एक होता की परिसरामध्ये असणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना ज्यांनी जग पाहिलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे, अशा लोकांना इथं आणावं, त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग हा खऱ्या अर्थानं सर्वांना व्हावा या हेतूनं तीर्थरूप काकांनी ही व्याख्यानमाला सुरू केली. आणि हा ज्ञानयज्ञ पुढे नेण्याचं काम आदरणीय राहुलदादा आहेत, वहिनी साहेब आहेत, या खऱ्या अर्थानं पुढे नेतात. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये ज्या काही वेगवेगळ्या व्याख्यानमाला आहेत त्यामध्ये पुण्याची वसंत व्याख्यानमाला ही जवळ 1800
आता किती 75 साली सुरू झाली. नाशिकसारख्या ठिकाणी व्याख्यानमाला चालते, यशवंतराव चव्हाणांच्या नावाने एक प्रकारे व्याख्यानमाला चालते, कोल्हापूरला शाहू महाराजांच्या नावाने व्याख्यानमाला चालते. असं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या काही व्याख्यानमाला आहेत त्यामध्ये स्वर्गीय दादा पलट राजळे भाऊंच्या नावाने चालणारी व्याख्यानमाला हिचं आज खऱ्या अर्थानं 21वे वर्ष आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपल्यामध्ये जे पाहुणे उपस्थित आहेत, आदरणीय डॉक्टर प्रशांत साठे सर, आपण ज्यावेळी व्याख्यानमालेला कोणाला बोलवायचं त्यावेळी आपण ज्यावेळी यादी तयार करतो, आदरणीय वहिनी साहेबांच्या समोर नाव मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याला एक प्रकारे मंजूर दिली. आमच्या कृष्णदादांनी एक प्रकारे साठे सरांच्या बरोबर एक प्रकारचा संपर्क केला आणि उद्देश असा होता की साठे सर हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये असणाऱ्या नामवंत महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य म्हणून, संशोधक म्हणून खऱ्या अर्थानं काम करतात. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ही संकुलं उभी राहिली, समाजाला एक प्रकारे शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पुढं नेण्याकरता चांगलं शिक्षणाचं कार्य महत्त्वाचं आहे हा हेतू त्या संस्थेनं बाळगला. अशा महाराष्ट्रातल्या नामवंत संस्थेमध्ये साठे सरांचं काम हे खऱ्या अर्थानं चाललेलं आहे. त्यांच्याशी संवाद करताना असं लक्षात आलं, ते पण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील बारगाव नांदूर या गावचे खऱ्या अर्थानं आहेत. 36 वर्षे त्यांनी प्राध्यापक पदावर काम केलं, महाविद्यालय असेल, विद्यापीठाच्या स्तरावर त्यांनी काम केलं आणि आता सद्यस्थितीमध्ये ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करतात. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उपाध्यक्ष म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. जे काही प्रशासकीय अधिकारी तयार होतात, IAS IPS अधिकारी, त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम पुण्यामध्ये यशदासारखी संस्था करते. तिथं ते ट्रेनर आहेत. सरकार विभाग यामध्ये काम करणाऱ्याला जे ट्रेनिंग दिलं जावं त्याचं एक प्रकारे ट्रेनर म्हणून त्यांची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. आणि अलीकडे नवीन शैक्षणिक धोरण आता आलेलं आहे. आता झेंजीची संकल्पना नवीन मुलांच्या दृष्टीनं कशी उपयोगाची स्वरूपाची आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पाहिलेलं स्वप्न, त्यामध्ये युवकांची भूमिका प्रामुख्याने काय असू शकेल या विषयासोबतच स्क्रीन टाईम ते ग्रीन टाईम हा एक विषयावरती खूप चांगलं बोलतात. वहिनी साहेबांना सांगितल्यानंतर ते विषयावर बोला किंवा तुमच्या आवडीचा विषयावर खऱ्या अर्थानं बोला. म्हणून आमची ग्रामीण भागातील मुलं ज्या महाविद्यालयामध्ये शिकतात त्यांना या स्क्रीन टाईम्समुळं होणारे फायदे आणि त्यातून आपण कसं पुढं जावं त्याचं अतिशय गोड सुबक स्वरूपाचं सुंदर व्याख्यान हे खऱ्या अर्थानं आपल्याला ऐकायला मिळालं. व्याख्यान असावं आणि वहिनी साहेबांच्या सूचनेनुसार आज ते आपल्या प्रामुख्याने प्रिमायसिसमध्ये आले. त्यांचं स्वागत करतो. मी कालच त्यांच्या मागे लागलो. मला ताईंनी सांगितलं की तुम्ही येताना प्राज्ञाताईला घेऊया त्यांच्या मंडळीला. म्हणलं जोडीनं आले तर आम्हाला एक प्रकारे चांगला भाग आहे. पण त्यांनी सांगितलं ते वयमानानुसार 36 वर्षाचा अनुभव आहे, आता 59 वर्ष आहे, त्यामुळे ते म्हणलं तर मी तरी नक्कीच येतो. पण आपल्या भागामध्ये आलेत, त्यांचं मी स्वागत करतो. आणि आमचे ग्रामीण भागातील मुलं आहेत हे संकुल वाढवण्याकरता आदरणीय ताईंच्या मार्गदर्शनाखाली हे जे संकुल आहे भविष्यामध्ये एक चांगलं शैक्षणिक हब त्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं सुरू होईल. आमचा 26 एकराचं क्षेत्र आहे. 1,20,00,000 आम्हाला ऑडिटोरियम खऱ्या अर्थानं वहिनी साहेबांच्या मान्यतेनं दिलं. आपणही विद्यापीठ पातळीवर काम करतात. आता UGC एक पैसा देत नाही, त्याचे ग्रँट शासनाचे बंद झालेले आहेत. पण इथं मात्र संस्थेच्या दृष्टीनं मुलांना काय काय देता येईल हा दृष्टिकोन आदरणीय ताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राबवला जातो. अशा संकुलामध्ये मी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांचं महाविद्यालयामध्ये हार्दिक स्वागत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सरांचे स्वागत करा. यानंतर आदरणीय ताईंचा सन्मान. सर्वांचंच मी या स्मृती व्याख्यानमालेला झालेला आहे. आज विशेषतः या उद्घाटन समारंभाच्या आणि पहिल्या दिवशीच्या व्याख्यानमालेच्या समारंभासाठी आज आपण सर्वजण भाग्यवान आहोत की पुण्याला जसं विद्येचं माहेरघर म्हणून संबोधलं जातं आणि त्या पुण्यामधील BMC कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत साठे हे आज आपल्याला या ठिकाणी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर संबोधित करतायत, मार्गदर्शन करतायत.
मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने साठे साहेबांचं, साठे सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करते. आज या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या परिवारातीलच अरविंद पारगावकर सर, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भाऊ किलबिले, ज्येष्ठ संचालक उद्धव अण्णा वाघ, माजी व्हाईस चेअरमन रामकिसन आबा, संचालक सुभाषरावजी बुधवन, मार्केट कमिटीचे माजी सभापती, खरेदी विक्री संघाचे माजी सभापती बाळासाहेबजी अकोलकर, दुसरे संचालक श्रीकांतजी मिसाळ, ज्येष्ठ संचालक सुभाषअण्णा दाटे पाटील, कारखान्याचे संचालक संदीपजी लोखंडे, मार्केटचे संचालक शेषराव अण्णा कचरे, पोपटरावजी आंधळे, भगवानरावजी साठे, सुरेशजी निमाणे, कारखान्याचे कार्यकारी संचालक नितीनजी शिंदे साहेब, त्याचबरोबर महाजन साहेब, आपल्या कॉलेजचे प्राचार्य टेमकर सर, त्याचबरोबर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य खंडगे सर, कृषी कॉलेजचे प्राचार्य पानखडे सर, काळे सर, पत्रकार बाळासाहेबजी कोठुळे, उपस्थित असलेले सर्व आपल्या या कॅम्पसचे सगळ्या कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी मित्र मैत्रिणी, त्याचबरोबर ज्या आपल्या आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक, उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं मनापासून स्वागत करते. खरं तर आत्ताच प्रास्ताविक करत असताना टेमकर सरांनी सांगितलं की ही व्याख्यानमाला आपण कशासाठी घेतोय. आज भाऊंच्या जाण्यानंतर 21 वर्ष ही अविरतपणे चालू आहे. मी साठे सरांना सांगू इच्छिते की सुरुवातीला ही व्याख्यानमाला 5 दिवसांची होती आणि ते अतिशय चांगले म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत जे आपल्यासारखे मान्यवर लोक आहेत त्यांना विविध क्षेत्रात त्यांनी जे योगदान आपल्या राज्यासाठी दिलं असेल, देशासाठी दिलं असेल, हे आमच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांची ओळख व्हावी, त्यांची मार्गदर्शन व्हावं आणि त्यांच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी या माध्यमातून खरं तर ही व्याख्यानमाला चालायची. दुर्दैवानं कोरोनाचा कालखंड आला त्यावेळेसही यामध्ये कुठेही खंड न पडता ही ऑनलाईन पद्धतीने ही व्याख्यानमाला आम्ही सुरू ठेवली होती. नंतर कालावधी आपण 3 दिवसांचा सुरू केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी आलात. मी खरं तर आमचं भाग्य आहे की आपल्यासारख्याचं मार्गदर्शन आमच्या जैनजींना या ठिकाणी होईल. आता खरं तर खूप याच्यावर चर्चा झाली आहे आणि आम्ही तर म्हणायचं की तरुण वर्ग, आम्ही आमच्या भाषणामध्ये पारगावकर सर तरुण वर्ग, तरुण मुलं, युवा पिढी, युवा ऊर्जा असं म्हणायचो. पण आता नवीन नवीन शब्दकोशामधून नवीन नवीन काहीतरी आता आपण एखादा इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. आता आम्ही खूप मोठमोठे लांबलचक मेसेज करायचो, आता खूप शॉर्टकट आले आपल्यामध्ये आणि म्हणून हळूहळू आपण बघतोय की या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आणि विशेषतः कोरोनामध्ये जे आपल्याला आपला आजचा विषय जो अतिशय महत्त्वाचा आमच्या तरुणाईसाठी आहे, निश्चित आहे की नाण्याच्या 2 बाजू असतात, एक चांगली असते एक वाईट असते आणि त्यातून आपण काय स्वीकारायचं हे आपण प्रत्येकाने ठरवायचं असतं. आणि म्हणून आज या ग्रामीण भागातील आमच्या महाविद्यालयातील तरुणांना आणि या तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित आहे की आजच्या या विषय अतिशय महत्त्वाचा असला तरी यातून निश्चित आहे की माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना विनंती असणार आहे की 3 दिवस 3 पाहुणे आणि 3 विषय हे अतिशय चांगले आहेत. तुम्ही सर्वजण व्याख्यानमालेला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात. निश्चितपणे तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी हा एक खूप मोठा मैलाचा दगड ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु याचबरोबर आपण आपल्या पालकांना सुद्धा या व्याख्यानमालेला आमंत्रित करावं की खूप चांगले विषय आणि मोठमोठी महाराष्ट्रातील नावाजलेली वेगवेगळ्या क्षेत्रातील ही मंडळी आपल्या या ग्रामीण भागातील या महाविद्यालयात येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि म्हणून खरं तर पूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हते त्यावेळेस खूप प्रतिसाद असायचा, खूप लोक लांब लांबून तालुकाभरातून या व्याख्यानमालेला यायची. परंतु आज सगळं ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे एका क्लिकवर आपल्याला जगभरामध्ये काय काय चाललं आहे हे कळतं आणि त्यामुळे याचा वापर किती करावा, अतिरेक किती असावा हे ज्याने तरी ठरवायची गरज आहे. मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी डॉक्टर साठे साहेब आपल्याला सांगतील. मी अधिक काही वेळ घेत नाही. ही एक फॉर्मॅलिटी अध्यक्ष म्हणून काहीतरी अध्यक्ष लागतो कार्यक्रमाला, परंतु आमची या ठिकाणी भावना असते अधिकाधिक वेळ आपल्या पाहुण्यांना देऊन त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला व्हावं. आणि मला वाटतं आमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, शिक्षकांना आणि पालकांना, जे मी पण त्यामध्ये आहे की आजही आमचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. आज दिवसभरात जरी खूप कार्यक्रम असले
तरी रात्री 10च्या नंतर 11च्या नंतर दिवसभरात काय मेसेज येतात, इन्स्टावर काय, एक्सवर काय, फेसबुकवर काय, हे आम्ही बघत असतो. चांगलं काय वाईट काय हे प्रतिक्रिया आम्ही बघत असतो. आज एखादं भाषण केलं, एखादा शब्द आला तर चांगला गेला की वाईट गेला की तो कशा पद्धतीने घ्यावा हा सुद्धा यासाठी आमचाही वेळ या ठिकाणी जातो. आणि मला वाटतं एक अतिशय चांगला विषय आमच्या या सर्व संयोजन समितीने आज घेतलेला आहे. आणि मला वाटतं निश्चित तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये या व्याख्यानमालेच्या रूपाने खूप चांगलं काही ऐकायला आपल्याला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि साठे साहेबांना मनापासून धन्यवाद देते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय मोजक्या शब्दामध्ये समर्पक आणि प्रेरणादायी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलंय. वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए. आणि म्हणून त्यांनी मेसेज दिला आहे की जो करना है आज कर लो, क्योंकि कल सिर्फ कैलेंडर में आता है, जिंदगी में नहीं. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि यानंतर आजचे प्रमुख व्याख्याते म्हणजे डॉक्टर प्रशांत साठे साहेबांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. नमस्कार. सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे तथा भाऊ यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित या स्मृती व्याख्यानमालेमध्ये मला येण्याची संधी मिळाली, सहभागी होण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. त्यातही या स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मी इथं उपस्थित आहे. हा तर अतिशय आनंदाचा क्षण आहे, माझ्या दृष्टीने परमभाग्याचा क्षण आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या या सत्राच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्ष आदरणीय मोनिकाताई राजळे, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार, लोकप्रियच असतो त्यामुळे लोकप्रिय आमदार असं म्हणायचं कारण नाही, आमदार, कारण लोकप्रिय असल्याशिवाय तो आमदार होतच नाही. त्यामुळं आमदार मोनिकाताई राजळे, रामकिसनजी काकडे, उद्धवराव वाघ, बाबासाहेब किलबिले, ज्यांचा आता सन्मान झाला ते पारगावकर सर, माझे ज्येष्ठ मित्र राजधर, नावही छान आहे, राजधर टेमकर सर, आणि सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित असलेले, आणलेले नाही, इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी. कारण काही ठिकाणी आणतात, आपण आलेले आहात, ह्याच्यात फरक आहे. आणलं की चेहऱ्यावर दिसतं असं, अरे आपल्याला आणलंय, पण इथं कोणी आणलेलं नाही, सर्वजण आलेले आहेत. राजकीय कार्यक्रमात आणू शकतात, शैक्षणिक कार्यक्रमात येतात, आणि त्यामुळं सर्वजण आलेले विद्यार्थी आणि नागरिक बंधू भगिनींना मनापासून आपलं स्वागत आहे. गेली 20 वर्षे ही व्याख्यानमाला चालू आहे असं आता सांगितलं गेलं. 20 वर्ष याचा अर्थ 5 पिढ्या. तसं म्हणलं तर 4. आपण पिढ्यांचा हिशोब कसा करतो त्याच्यावर आहे. महाविद्यालयातल्या शिक्षणाचा विचार केला तर 5 वर्षाचं एक जनरेशन असं गृहीत धरतात. 11वी 12वी FY/SY/TY किंवा FY/SY/TY आणि PGची 2 वर्ष, 5 वर्षाची एक जनरेशन असते शिक्षणामध्ये. हे 20 वर्ष झाली, 21वं वर्ष चालू आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तशा अर्थाने 4 पिढ्यांनी ह्या व्याख्यानमालेचा आनंद घेतलाय, अनुभव घेतलाय, अनुभूती घेतली आहे. माझ्या समोर जे आता सर्वजण आहेत हे 5व्या पिढीचे एका अर्थाने वारसदार आहेत. सोपं नाही बरं. आता उल्लेख झाला, ताईंनी उल्लेख केला, सूत्रसंचालकांनी केला, प्रास्ताविकामध्ये टेमकर सरांनी केला की सलग 20 वर्ष हे सोपं नाही.
कारण कुठलीही गोष्ट कन्सिस्टंटली करणं, सातत्याने करणं, तरच क्रेडिबिलिटी वाढते, तरच विश्वासार्हता वाढते, त्या व्यक्तीबद्दलची, त्या संस्थेबद्दलची, त्या विचाराबद्दलची सुद्धा. सलग 20 वर्ष व्याख्यानमाला चालत आहे. यामुळं ह्या संस्थेबद्दलची एक विश्वासार्हता समाजामध्ये वाढत चाललेली आहे, समाजामध्ये वाढलेली आहे. नाहीतर उत्साहासाठी एखादी गोष्ट आयोजित करायची, फोटो आले, बातमी आले की संपवायचं, असं नाही. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ताईंनी सांगितलं की आपण हे ऑनलाईन पद्धती का होईना, मी 2006 पासूनची आतापर्यंतची आलेले वक्ते आणि आलेले विषय असा अभ्यास करत होतो. मला टेमकर सरांनी दिलं होतं. खरं तर हा जो विषय दिलाय तो ठीक आहे, मी बोलणारच आहे त्याच्यावर. पण मला अजून एक वेगळी गोष्ट वाटते. आमचे ज्येष्ठ मित्र प्राचार्य टेमकर सरांनी हा जो पार्थभूमीभूषण दादा पाटील राजळे चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे ना, मला असं वाटतं ह्या ग्रंथावरच एक 3 दिवसाची व्याख्यानमाला होऊ शकते. इतकं हा ग्रंथाचं गांभीर्य आहे आणि महत्त्व आहे. मी ज्यावेळेस व्याख्यानमालेमध्ये आलेले वक्ते आणि त्यांनी मांडलेले विषय याचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा लक्षात असं आलं, 2007 साली, 8 साली, 9 साली, 10 साली आणि 22 साली या 5 वर्षामध्ये दादा पाटील राजळे यांचं जीवन आणि यांचं कार्य आणि यांचं व्यक्तित्व ह्याच्यावर एक सत्र त्या वक्त्यांनी मांडलेलं आहे. पण आत्ता इथं उपस्थित असलेले माझ्यासकट सर्वजण, मी इथला नसल्यामुळं वय माझं त्यांना बघण्या एवढं नक्की आहे, पण इथं उपस्थित असलेले विद्यार्थी जे आहेत, या विद्यार्थ्यांनी स्वाभाविकपणे या व्यक्तिमत्वाला बघितलेलं नाही. स्वाभाविकपणे, कारण आपला जन्मच नंतरचा आहे, ज्याला आता जेन झी म्हणतात. तर आता जेन अल्फा पण आलेला आहे, त्यामुळे पुढची जनरेशन जेन अल्फा, ते ठीक आहे, आपण त्याच्यात जायला नको. त्यामुळे जेन अल्फा, जेन झेड ह्या जनरेशननी दादा पाटील राजळे ह्या व्यक्तिमत्वाचं नाव ऐकलेलं असेल, पण त्यांचं कार्य पण आपल्यासमोर यावं म्हणून माझी विनंती आहे की कधीतरी ह्या 3 दिवसाच्या याच्यामध्ये हा पण एक ग्रंथाचा विषय आपल्यासमोर यावा. मला ज्यावेळेस हा ग्रंथ मागच्या आठवड्यामध्ये टेमकर सर आले होते आणि त्यांनी हा ग्रंथ मला दिला आणि निमंत्रण केलं, आणि हल्लीच्या ह्या सगळ्या डिजिटलाइज्ड कल्चरमध्ये, डिजिटलाइज्ड वातावरणामध्ये ते म्हणले, सर तुमची एक छोटीशी बाईट घ्यायची आहे. आता माझी पंचायत अशी झाली की माझी बाईट घेणार आणि ते म्हणले आमच्या भागामध्ये आम्ही वाजवणार म्हणजे सर्क्युलेट करणार. आनंद आहे, कोणाला प्रसिद्धी आवडत नाही, पण अतिप्रसिद्धीमुळेच गडबड होते, आपल्या नंतर लक्षात येतं. रामदास स्वामी म्हणतात की जो आपली स्तुती ऐकतो तो एक मूर्ख असतो. म्हणजे आता मी माझ्या तिथून त्या समाधीपाशी जात होतो त्यावेळेस चाललं होतं, साठे सर हे करतात, साठे सर ते करतात, ऐकत असाल तुम्ही, ऐकत असाल असं दाखवतही असाल किंवा ऐकत असाल. तर ते ऐकताना मला बरं वाटतं, अरे हा आपण असं करतोय. पण खरं तर आपली स्तुती जो आपणच ऐकतो तो मूर्ख असतो असं रामदास स्वामींनी म्हणलंय. त्यामुळे आपली स्तुती फार ऐकायची नाही, नंबर 1. आणि आपलीच प्रसिद्धी आपण फार करायची नाही पैसे देऊन. आपली प्रसिद्धी दुसऱ्यांनी केली तर ती स्वाभाविक आहे हल्लीच्या काळात सुद्धा. त्यामुळे पेड पब्लिसिटी हा विषय लॉंग रन मध्ये धोक्याचा असतो, तोट्याचा असतो. तो ग्रंथ मला ज्यावेळेस दिला त्यावेळेस टेमकर सर मी तो ग्रंथ वाचला. आता ग्रंथ वाचला का नाही हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मी आपल्याला कळेल की मी वाचलाय, खरंच वाचलाय. त्याचं तांत्रिक आणि थोडंसं अकॅडमिक विश्लेषण मी केलेलं आहे. या ग्रंथामध्ये एकूण पानं 171. याचे प्रकाशक आहेत अमेय प्रकाशन पुणे. एक मला थोडंसं खटकलं नाही, व्यावहारिक आहे त्यामुळे त्यांनी घातलेलं आहे. ह्याची किंमत त्यांनी दिली आहे. किंमत थोडीशी मला कमी जास्त नाही, किंमतच नाही याला, असं माझं मत आहे. हे अनमोल ग्रंथ आहे, कारण किंमत ही व्यवसायाला असते, पुस्तक विक्रीला असते, आपल्याला विक्री करायची नाही. पण व्यावहारिकता म्हणून त्याने किंमत ठेवलेली आहे 250.
व्यावहारिकता म्हणून ISBN नावाचा एक प्रकार असतो. आता सांगितलं ना, माझे 30 पेपर आहेत, 35 पेपर आहेत, प्राध्यापक आहेत त्यांना कळेल. आम्ही रिसर्च पेपर लिहित असतो. तर ISBN नंबर आहे. याचे 2 भाग आहेत. त्या 2 भागाचे 18 चॅप्टर्स आहेत. ह्या ग्रंथामध्ये एकूण 67 फोटो आहेत. म्हणजे निम्मे फोटो पाठ आहेत, निम्मे आता लक्षात ठेवतो मी काय काय. मी पाठ याचा अर्थ त्या भावनिकतेमध्ये आपण जातो. फोटो बघितल्यानंतर त्या काळात आपण जातो. 67 फोटो याच्यामध्ये आहेत. आतापर्यंत याच्या 4 आवृत्त्या निघालेल्या आहेत. हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आणि कैलासवासी वसंतदादा पाटील यांना हा ग्रंथ अर्पण केलेला आहे. आणि हरिभक्तपरायण तनपुरे महाराज आणि हरिभक्तपरायण अनसवले महाराज यांचे आशीर्वाद या ग्रंथाला लाभलेले आहेत. टेमकर सर, तुम्हाला कळलं असेल, मी वाचलाय ग्रंथ, बरा पूर्ण वाचलाय. आता हे का वाचला ते सांगतो. कारण मला विषय दिला होता स्क्रीन टाइम टू ग्रीन टाइम. आता म्हटलं आपणच बघून आपला स्क्रीन टाइम कमी करू शकतो का. कारण बऱ्याच वेळा आपलं कसं होतं, दुसऱ्या संगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. भाषणबाजी माझ्यासारखं कोण उत्तम करत नाही, लक्षात ठेवा, नंतर आपल्या लक्षात येईल. पण भाषणाने देश कधीच घडत नाही. भाषणाने प्रसिद्धी मिळते, भाषणाने बातमी येते, पण जोपर्यंत आपण ते क्रियान्वित करत नाही तोपर्यंत त्या भाषणाला किंवा त्या मुद्द्याला अर्थ राहत नाही. मी असं ठरवलं की आपण ह्याचं वाचन करूया. आणि वाचन केल्यानंतर 2 फायदे मला झाले. एक म्हणजे संपूर्ण जीवनचरित्र. मी नुसतं दादा पाटील राजळे हे नाव ऐकून होतो, राजळे कुटुंबाचं नाव ऐकून होतो. मोनिका ताईंचं आता सध्या आमदार आहेत, स्वाभाविकपणे त्यांचं नाव ऐकून होतो. पण राजळे कुटुंबाचं कर्तृत्व काय आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, दादा पाटील राजळेंचं हे मी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे कमी शिकलेले, हल्ली पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, आमच्यासारखे PhD असे भरपूर आहेत. पण शिक्षण कमी असून सुद्धा आज आपण सन्मानाने ज्यांचं नाव घेतो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशांसारख्या व्यक्तींचा अभ्यास आपण 100% केला पाहिजे. माझा स्क्रीन टाइम त्यामुळं कमी झाला. म्हणजे दर आठवड्याला रविवारी माझा मोबाईल सफरचंदाचा मोबाईल आहे. कळलं ना, सफरचंदाचा मोबाईल म्हणजे हल्ली सफरचंदाचा मोबाईल म्हणजे जरा क्रेज असते. मग त्या ॲपलमध्ये सुद्धा कुठला मोबाईल आहे. मग मी परवा माझा ॲपल मोबाईल दाखवला, ते म्हणजे सर लेटेस्ट ॲपल पाहिजे तुमचा, लेटेस्ट. मी नुसता ॲपल नाही, आता ॲपलमध्ये सुद्धा ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी पाहिजे. तर मला त्या रविवारी मेसेज येतो की तुमचा आठवड्यातला डेली स्क्रीन टाईम किती. तर ह्या पुस्तक नाही, ग्रंथ वाचल्यामुळे माझा स्क्रीन टाईम कमी झाला. म्हणून मी ग्रंथ वाचला. बरं, म्हणजे मी नुसतं केलं नाही, नुसतं सांगत नाही, मी केलं पण आहे. गमतीचा भाग सोडू, पण स्क्रीन टाईम कमी करणं म्हणतोय मी, 0 करणं कोणाला शक्य नाही हल्लीच्या काळात, दुर्दैवाने. स्क्रीन टाइम कमी करणं हा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आवश्यक भाग आहे, इन्क्लुडिंग स्कूल गोईंग चिल्ड्रन्स, शाळेमधनं जाणारे विद्यार्थी सुद्धा. आणि त्यामुळं मी भावनिक आपल्याला अजिबात करत नाही, पण नीट आपण जर विचार केला, इफ यू इंट्रॉस्पेक्ट अवर सेल्फ, आपण जर आत्मावलोकन केलं तर आपल्या लक्षात असेल, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. आपला आजचा सुद्धा दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे आपल्याला कळतच नाही. आज सुद्धा, आज आपण 20 ऑगस्ट 2026 वार गुरुवार, आजचा दिवस सकाळचा सुरू कधी झाला आणि संध्याकाळी संपला, कधी रात्र झाली कधी कळतच नाही. शाळेतले विद्यार्थी सुद्धा एखाद्याच अपवाद असतील असं मी समजतो, अपवाद असतील माहीत नाही, पण महाविद्यालयातलं तर 100% नाही आहेत, निदान पुण्यातले तर नाहीच नाही आणि ग्रामीण भागातले नाही. हल्ली ग्रामीण आणि शहरी असा फार भेद राहिलेला नाही दुर्दैवाने या बाबतीमध्ये सुद्धा. माझं नेहमी असं वाक्य असं असतं ताई, की आपल्याकडं आपण ज्या दिवशी झोपतो त्याच दिवशी उठतो. विचार करा, आपण ज्या दिवशी झोपतो त्याच दिवशी उठतो. थोडं विचार केला तर कळेल. आणि तुम्हाला ते कळलं नाही तर मला आनंद आहे,
कळलं नाही याचा अर्थ तुम्ही त्यामध्ये नाही, आणि तुम्ही त्यामध्ये नाही याचा अर्थ अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही त्यामध्ये नाही असं म्हणायला थोडीशी माझी तयारी लगेच होणार नाही. 12:15 वाजता व्हॉट्सअपवर मेसेज करा, लाईक्स आहेत. 12:30 वाजता मेसेज करा, त्याला तयार, लगेच तयार. बरं 6 वाजता सगळे कॉलेजला हजर, 7 वाजता हजर. बरं आपण एक फोमो असतो ताई सध्या, फोमो याचा अर्थ फिलिंग, म्हणजे आपण ह्याच्यापासून बाहेर जातो आहोत का काय अशी एक भीती असते सध्या. मी ह्यापासून थोडा बाहेर आहे का काय. आपल्याला असं वाटतं मी व्हॉट्सअप वापरत नाही म्हणजे मी थोडासा असा जुना पुराणा मतवादी झालो का. मी व्हॉट्सअपवर नाही, मी टेलिग्रामवर नाही, मी ट्विटरवर नाही, मी इन्स्टावर नाही, मी एक्सवर नाही हल्लीच्या भाषेत. म्हणजे माझ्यात काही अर्थ नाही, ही जिंदगी बकवास आहे, जिंदगीत काही अर्थ नाही असा हल्ली समज करून दिला गेलेला आहे. तो व्हॉट्सअप वापरत नाही. मला टेमकर सर म्हणले मी व्हॉट्सअप नाही वापरत, मी नाही वापरत व्यक्तिशः, माझा विरोध नाही आहे पण मी वापरत नाही, वेळ जातो म्हणून, बाकी काही नाही. ते म्हणले सर पण अहो तुम्हाला आम्हाला मेसेजेस पाठवता येत नाही, लोकेशन पाठवायचं तर कसं पाठवायचं वगैरे वगैरे. हल्ली आपण व्हॉट्सअपमय आयुष्य आपलं झालेलं आहे. माझा व्हॉट्सअपला विरोध नाही, माझा मोबाईल व्हॉट्सअपचा आहे, व्हॉट्सअपचा ॲप आहे, पण मी वापरत नाही, केवळ वेळ जातो म्हणून. मी घडीने घडी काळ आयुष्य ह्यासाठी म्हणलं, आजचा दिवस काल कधी बनून जातो कळत नाही, आणि उद्याचा तर दिवस कधी येतच नाही. आपण म्हणतो ना टुमॉरो नेव्हर एंड्स. उद्याचं तर कधीच येत नाही दिवस, आणि आजचा दिवस काल, कालचा दिवस आज. आता मगाशी सूत्रसंचालकाने जे गाणं सांगितलं, अमोल पालेकरचं गाणं आहे, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिताते पल तो ये जाने वाला है. मी गद्यामध्ये म्हणलं म्हणून एवढं तुम्हाला गांभीर्य नसेल वाटलं, पद्यामध्ये म्हणल्यावर फार छान आहे ते गाणं. हा क्षण जो आहे ना, क्षण, तो क्षण जाणार आहे. आता वाजलेत समजा 11:15, हा क्षण जाणार आहे. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिताते. शक्य असेल तर आपलं आयुष्य इथंच आपल्याला ह्याच काळामध्ये आपल्याला घालवायचं आहे. घालवायचं म्हणजे घालवायचं नाही, व्यतीत करायचं नाही, आपल्याला वेस्ट करायचं नाही, इन्व्हेस्ट करायचं आहे. कॉमर्सच्या भाषेत इन्व्हेस्ट करायचं आहे. मी आपल्याला एक हिशोब सांगतो, थोडंसं गांभीर्याने ऐकायला हरकत नाही. विशेषतः महाविद्यालयातले विद्यार्थी, शाळेतले सुद्धा, पण महाविद्यालयातले विशेष. हे स्क्रीन टाईमचं किती महत्त्व आहे, मोबाईलचं किती महत्त्व, म्हणजे आपण किती त्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे किंवा किती त्याला महत्त्व दिलं पाहिजे. उलटा अर्थ, मोबाईलला किती महत्त्व दिलं पाहिजे या अर्थाने मी हे इक्वेशन सांगतोय. 2 इक्वेशन वेगळे मी सांगणार. नंबर 1, द अकॅडमी. इंग्रजीमध्ये बोललं की हुशार वाटतं बघा. म्हणजे मी जर ग्रामीण भागात गेलो इंग्रजीत बोलतो काय हुशार असं वाटतं. इंग्रजी ही फक्त 26 शब्दामधली भाषा आहे, आणि मराठी ही 52 शब्दामधली भाषा आहे. म्हणजे प्रगल्भ काय मला सांगा. प्रगल्भ मराठी आहे, पण हुशार कोण? इंग्रजी. आणि माझ्यासारखा थोडासा पुणेरी पोलाइस्ट इंग्रजीमध्ये बोलला, म्हणजे मी नगरीय बरं, पण समजा पुणेरी इंग्रजीमध्ये बोलला तर अजून वाटतं काय हुशार माणूस आहे. पण ह्या हुशारीला काही अर्थ नसतो. जोपर्यंत ये हृदयीचे ते हृदयी जात नाही तोपर्यंत भाषाही महत्त्वाची ठरत नाही, भाव महत्त्वाचा आहे. पण इंग्रजीत बोललं की हुशार वाटतं म्हणून सुरुवातीला मी बोलतो, द अकॅडमिक लाईफ ऑफ एनी स्टुडंट, पर्टिक्युलरली हु इज इन हायर एज्युकेशन. जो हायर एज्युकेशनमधला विद्यार्थी आहे त्याचं अकॅडमिक लाईफ 1800 दिवसाचं आहे, 1800 डेज. कसं ते सांगतो. आपण 11वी 12वी FY/SY/TY किंवा FY/SY/TY आणि PGची 2 वर्ष, जी 5 वर्षाची मी जनरेशन मगाशी सांगितली. वर्षाचे दिवस ॲव्हरेज 360 असतात, 365 असतात, पण ॲव्हरेजसाठी 360 धरतात राऊंड अप. त्यामुळे 360 दिवस गुणिले 5 वर्ष म्हणजे 1800 दिवस. 1800 दिवसाचं विभाजन मी सांगतोय म्हणजे मग मोबाईलचं महत्त्व आपल्याला कळेल, म्हणजे आपण किती गुरफटलेलो आहोत ते कळेल. या 360 दिवसामध्ये 180 दिवस अकॅडमिक दिवस असतात. आपण म्हणतो ना आम्ही कॉलेजमध्ये जातो. आता जातो का नाही हा पुढचा भाग आहे.
ताई सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये सध्या सगळ्यात दुर्दैवाने महत्त्वाचा सिरियस विषय कुठला असेल तर अटेंडन्स ऑफ द स्टुडंट इन द क्लास. आम्ही मध्ये सर्वे केला होता देवगिरी प्रांताचा. 1000 संस्थांमध्ये जाऊन आम्ही अभ्यास केला. लक्षात असं आलं की 5 ते 10% विद्यार्थी वर्गामध्ये बसत आहेत. त्याची कारण अनेक आहेत. त्या अनेक कारणापैकी एक कारण मोबाईल पण आहे. मग अशी ताईंनी जसं म्हणलं ॲट द क्लिप ऑफ ॲट द बटन दाबलं की सगळं उपलब्ध आहे. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. अकॅडमिक लाईफ ऑफ एनी स्टुडंट 180 days in a year. म्हणजे तो कॉलेजमध्ये रोज जरी आला तरी टेमकर सर आपण किती दिवस ठेवतो? 180, 90, 180. 120 दिवस त्याला सुट्ट्या मिळतात. तुम्हाला मिळतात, प्राध्यापकांना तुम्हाला मिळतात, विद्यार्थ्यांना मिळतात 120 दिवस सुट्ट्या. मे महिन्याची, दिवाळीची, राष्ट्रीय सुट्ट्या वगैरे 120 दिवस. आणि 60 दिवस जे आहेत ते आहेत परीक्षेचे. त्यामुळे 180 गुणिले 5 900 दिवस, 120 गुणिले 5 600 दिवस आणि 60 गुणिले 5 300 दिवस, असं 18 दिवसाचं कॅल्क्युलेशन आहे. मग अशी माझ्या कॉलेजचं मला जरा बरं वाटलं. मी कॉलेजचा उल्लेख झाल्यावर बरंच वाटलं की आय एम रिप्रेझेंटिंग डेक्कन एज्युकेशन, आय एम रिप्रेझेंटिंग BMCC. माझ्या कॉलेजचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या कॉलेजमधनं दरवर्षी, कॉमर्सच कॉलेज आहे केवळ, आमच्या कॉलेजमधनं दरवर्षी साधारण 50 ते 60 चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी पासआउट होतात. त्याचं कारण हे अकॅडमिक लाईफ जे आहे ना ते परफेक्टली प्लॅन केलं जातं. तुझं 1800 दिवसाचं आयुष्य आहे. 1800, 1799, 1798, 1797, 1796, 1795 अप टू 1. तू आज ॲडमिशन घेतलीस ना, 11वीला आलायस ना, तू आज ॲडमिशन घेतली ना, FYला आलायस ना, 5 वर्ष तू या महाविद्यालयात राहणार आहेस. दिवसाचा हिशोब आपल्याला करावा लागेल. दिवसाला तास 24 मिनिटं 1440. इथं उपस्थित असलेल्या माझी विनंती राहील माझ्या सकट सर्वांनी, यू हॅव टू प्लॅन युअर सेल्फ फॉर 1440 मिनिट्स इन अ डे. आपल्या प्रत्येकाला दिवसामध्ये 1440 मिनिटं जे उपलब्ध असतात, एक लक्षात ठेवा, जे विकास करतात, जे पुढं जातात त्यांना 1540 मिनिटं आहेत आणि अन्य लोकांना 1200 मिनिटं आहेत असं नाही. सगळ्यांनाच जगामध्ये तेवढीच मिनिटं आहेत. सुदैवाने देवाने असं काही केलं नाही. त्याच्यात डिस्क्रिमिनेशन देव कधीच डिस्क्रिमिनेशन करत नाही. निसर्ग कधीच डिस्क्रिमिनेशन करत नाही. प्रत्येकाला 1440 मिनिटं आहेत. आमच्या इथला विद्यार्थी जो नियोजन करतो, 600 विद्यार्थी आहेत, 600 पैकी 60 जण CA होतात. याचा अर्थ 540 जण तशा अर्थाने नियोजन करत नाहीत, 60 जण नियोजन करतात. आणि बरोबर 6व्या वर्षी त्याला CA, CS, ICWA ची डिग्री मिळते. मी सिनियर कॉलेजचे विद्यार्थी कॉमर्सचे जे आहेत त्यांना सांगतो, सायन्सला पण आहे आणि आर्ट्सला पण आहे, आपापले कोर्सेस आहेत. एक लक्षात ठेवा, काळ इतका मोबाईलमुळं फास्ट जातो आहे, कळतच नाही. मी इथं बसलेल्या कोणालाही व्यासपीठावर पण नाही आणि समोर पण नाही नॉस्टॅल्जिक करत नाही. नॉस्टॅल्जिक याचा अर्थ पूर्व आठवणीमध्ये तुम्हाला मशगूल करत नाही. पण आपल्या इथं बसलेल्या प्रत्येकाला मला माझी पहिली आठवते, दुसरी आठवते, चौथी आठवते, 10वी आठवते, 12वी आठवते, तशीच प्रत्येकाची असणार आहे. आपल्याला सुद्धा आपली पहिली, दुसरी, तिसरी, अरे आत्ता आपण 4थीत होतो, आत्ता आपण 8वीत होतो, आत्ता आपण 10वीत होतो, असं इथं बसलेल्या प्रत्येकाला आठवत असेल. जे शाळेमध्ये त्यांना वाटतं, अरे आत्ता 3रीमध्ये होतो ना मी, आत्ता 4थीमध्ये होतो ना, आत्ता होतो, अरे आत्ता नाही 4 वर्ष झाली, आत्ता नाही 5 वर्ष झाली, मला म्हणता 36 वर्ष झाली. दिस इज माय 36th year ऑफ सर्व्हिस. मी आता पुढच्या 2 वर्षांनी रिटायर्ड होईल. काळ कसा निघून जातो कळत नाही. पूर्वी कळत नव्हतं, पण आता तर कळतच नाही. पूर्वी कळायला जरा थोडीशी वाव होता, आता कळतच नाही. कारण आपण आता ह्या मोबाईल नावाच्या एका, राक्षस म्हणत नाही, राक्षस म्हणले की मध्ये निगेटिव्ह अर्थ होतो, पण मोबाईल नावाच्या ह्या तंत्रामध्ये इतके गुरफटलेलो आहोत की आपण याच्यातनं बाहेर कधी पडणार, कसं पडणार का नाही, पडावं का नाही, असे अनेक प्रश्न आहेत. एक वाक्य नेहमी मी आपल्याला सांगतो, शाळेतले विद्यार्थी पण दिसतात, महाविद्यालयातले पण दिसत आहेत. प्रत्येकाचं
छात्र जीवन, प्रत्येकाचं विद्यार्थी जीवन. मी इथं मागं बसलेले नागरिकांच्या दृष्टीने किंवा इथं बसलेल्या सिनियर लोकांच्या दृष्टीने म्हणत नाही, कारण आता त्यांचं छात्र जीवन संपलेलं आहे, माझंही छात्र जीवन संपलेलं आहे. पण इथं जे विद्यार्थी आहेत त्यांचं आनंदमयी सार्थक छात्र जीवन गेलं पाहिजे ह्या 1800 दिवसामध्ये, हा मात्र आपला उद्देश असला पाहिजे. आनंदमयी आणि सार्थक छात्र जीवन. छात्र जीवन तर जाणारच आहे. मी तुम्ही आला ना, मी गमतीने सांगतो, तुम्हाला ॲडमिशन मिळाले की तुम्ही पास होणारच आहात. पास इज नॉट द पॅरामीटर ऑफ सक्सेस इन अ लाईफ. पास झालं म्हणजे आपण इति कर्तव्यता झाली, कर्तृत्व आपण सिद्ध केलं असं नाही. आपण त्या विद्यार्थी आयुष्यामध्ये आपण आनंदमयी सार्थक कसं आपलं जीवन झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आनंदमयी असतं पण सार्थक नसतं, सार्थक असतं पण आनंदमयी नसतं. म्हणजे कसं? आनंदमयी जीवन जगलो म्हणजे काय? कॉलेजमध्ये गेलो, मजा केली, मजा तर केलीच पाहिजे, पण 3 विषयात फेल झालो, 2 विषयात फेल झालो, 50% पडले, त्याचा उपयोग नाही. म्हणजे आनंदमयी आहे, सार्थक नाही. कधी कधी सार्थक असतं, म्हणजे अगदी CGPA, हल्लीच्या भाषेत CGPA, सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कळेल मी काय म्हणतो ते. CGPA असतो अगदी 9.90%. त्यामुळे सार्थक लाईफ आहे पण आनंदमयी नाही, कारण कॉलेजमध्ये कधी गेलोच नाही. कॉलेजमध्ये जाऊन हायर एज्युकेशनचं जे पॉलिसी आहे ती ट्री पॉलिसी आहे. ट्री पॉलिसी, टीचिंग, रिसर्च, एक्सटेन्शन, एक्सपान्शन, याला म्हणतात ट्री पॉलिसी. इथं टीचिंग आहे, इथं रिसर्च आहे, इथं एक्सटेन्शन आहे, इथं एक्सपान्शन आहे. 26 एकराचा परिसर. तुम्ही पुण्यात येऊन बघा, मुंबईमध्ये येऊन बघा, 26 एकराचं महाविद्यालय, 26 एकरामध्ये महाविद्यालय असूच शकत नाही अन्य ठिकाणी. मी पुणे शहरासारख्या ठिकाणी बोलतोय. आमची कॉलेजेस आहेत ना, ती एका बिल्डिंगमध्ये बसलेली कॉलेजेस आहेत. आमचं कॉलेज सुदैवाने चांगलं आहे, BMCCला ग्राउंड आहे. सांगण्याचा मुद्दा असा की आनंदमयी मला पडायचंय, मला खेळायचंय, सोयीच नाही आहे. आनंदमयी होणार कसं? आपलं नशीब चांगलं आहे, आपण ह्या महाविद्यालयाशी, शाळेशी, संस्थेशी जोडलेले आहात, आपल्याला आनंदमयी जीवन जगता येईल. इथं ज्या ज्या फॅसिलिटी आपल्याला मिळू शकतात, जे देऊ शकतात, दिलेले आहेत, त्याचं माझी अशी विनंती राहील ते सार्थक करा, त्याचा उपभोग घ्या. नाहीतर जून महिना आल्यानंतर मार्च महिना कधी येतो कळत नाही. म्हणजे काही जणांचं ताई असं म्हणतात की 15 ऑगस्टला सुरू होतं, 26 जानेवारीला संपतं. द अकॅडमिक लाईफ स्टार्ट्स ॲट 15 ऑगस्ट अँड एंड्स ॲट 26 जानेवारी. एक झेंडावंदन तो दुसरं झेंडावंदन. तसं न करता रोज आपण कॉलेजमध्ये, शाळेमध्ये आनंदमयी सार्थक जीवन कसं करता येईल. पुढचा भाग मला असं वाटतो, आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये आपलं समाज जीवन आहे, आपलं कौटुंबिक जीवन आहे, आपलं व्यावहारिक जीवन आहे, आपलं शैक्षणिक जीवन आहे, आपलं राजकीय जीवन सुद्धा आहे. राजकीय जीवन सुद्धा असायला हरकत नाही. मी राजकारण ह्या अर्थाने इथं बोलत नाही, किंवा इथं आमदार ताई आहेत म्हणून मी बोलत नाही. राजकारण ह्या शब्दाऐवजी फक्त एक शब्द आपण तिथं बदलला, पण भाव तोच ठेवला, तर आपल्याला कामाची प्रेरणा 100% मिळते. उदाहरणार्थ पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी एक शब्द तिथं वापरलेला आहे की विद्यार्थ्यांनी सुद्धा, नागरिकांनी शब्द म्हणलाय त्यांनी, विद्यार्थ्यांनी राष्ट्रकारणासाठी काम केलं पाहिजे. राजकारण थोडंसं हल्ली असा शब्द आहे. म्हणजे मला वाईट वाटलं, परवा मी एका विद्यार्थ्याला विचारलं की भारताचे अर्थमंत्री कोण आहेत, तर त्यांनी मला उत्तर दिलं ही जेन झी आहे. मी जेन झीचा उल्लेख केला, आमच्या कॉलेजचा एक विद्यार्थी, असं बोलू नाही. तो म्हणला नाही मला राजकारण आवडत नाही. प्रश्न काय होता? भारताचे अर्थमंत्री कोण? उत्तर काय? मला राजकारण आवडत नाही. काय संबंध आहे? आपण प्रश्न काय, उत्तर काय? तुला मी असं विचारलं का की ते अर्थमंत्री कुठल्या पक्षाचे आहेत, तर तू तुझं उत्तर बरोबर आहे. भारताचे अर्थमंत्री कोण, तर उत्तर हल्ली मिळते नाही आय हेट पॉलिटिक्स. तो इंग्रजीत बोलला, मी मराठीत सांगतो, आय हेट पॉलिटिक्स, मला राजकारण आवडत नाही. व्हॉट इज दिस?
हे राजकारणाबद्दल हा जो एक समज झालेला आहे, म्हणून मी मगाशी म्हणलं की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा राजकीय क्षण आहेत, सामाजिक क्षण आहेत, शैक्षणिक क्षण आहेत, कौटुंबिक क्षण आहेत, व्यक्तिगत क्षण आहेत. इथं हा शब्द फार प्रचलित नसेल तर चांगला आहे, नाही तर काही काही गोष्टी मी पुण्यावर येऊन उगाच तुम्हाला काहीतरी सांगून जायचो. पण हल्ली गुगलवर सगळंच मिळतं बघायला. हल्ली गुगलवर एक शब्द आहे, मला एक स्पेस मिळाली पाहिजे. स्पेस माझ्या आयुष्यामध्ये मला स्पेस मिळाली पाहिजे. स्पेस म्हणजे हे थोडंसं माझ्या जनरेशनला, त्यांच्या त्याच्या आधीच्या जनरेशनला ते स्पेस वगैरे फारच होतं. आमच्याकडं असे कानफटायचे शाळेमध्ये, कसली आली स्पेस. म्हणजे छडी लागे छमछम विद्या येई घमघम, असं खरंच आमच्या वेळी होतं. चेष्टा नाही, माझ्या वेळी तर होतंच, यांच्या वेळी तर 100% असेल. हल्ली तर बोलायचं नाही. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात. डोमेस्टिक व्हायलन्स हल्ली जर विद्यार्थ्यांना रागावलं, बोलावलं, मोठ्याने बोललं तर डोमेस्टिक व्हायलन्स बोलायचं नाही. कलम 3 उपकलम 4 आपल्याकडं सगळे तयारच लगेच. मुलांना बोलायचं नाही, त्यांचं मानसिक आरोग्य जपायचं. त्यांची भावात्मकता, कसली भावात्मकता आणि कसलं मानसिक आयुष्य, कसलं त्याचं भावात्मक आयुष्य. ऋषिकेश रावले म्हणून पुण्यामध्ये DCP आहेत. ते मध्ये एका कार्यक्रमामध्ये सर मला भेटले होते टेमकर सर. ते म्हणले, साठे सर तुम्ही जिथं जिथं भाषणाला जाल, मी अतिशय म्हणजे काय दुर्दैवाने सांगतोय पण सत्य आहे असं ते म्हणले, की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. 100% आहे, मला अभिमान पण आहे. पण ऋषिकेश रावले डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पुण्याचे सध्याचे, त्यांनी असं सांगितलं की पुणे हे सध्या व्यसनाचं माहेरघर सुद्धा बनत चाललेलं आहे. पुणे म्हणून लगेच आनंदाने टाळ्या वाजवायचं कारण नाही. ही व्यसनाधीनता ग्रामीण भागात पण येऊन पोहोचलेली आहे. म्हणून मला आपल्याबद्दल अतिशय आदर आहे, सन्मान आहे, मान आहे. कधीच मी आनंदमयी सार्थक छात्र जीवन म्हणलं. आनंदमयी सार्थक छात्र जीवन करत असताना कधीच व्यसनाच्या वाटेला जाऊ नका. नाही तर हल्ली काय झाले, हल्ली या गुगलवर येतं ना, या गुगल विद्यापीठ नावाचं एक चमत्कारिक विद्यापीठ हे मुंबईने आपल्याला दिलेलं आहे. तो सगळ्यात धोका आहे. फायदा आहे पण हा धोका आहे. त्याच्यात सांगतात एकदाच आयुष्य मिळतं, जिंदगी एक बार मिळती आहे. एन्जॉय द लाईफ. एन्जॉय द लाईफ म्हणजे काय? दारू प्या आणि व्यसन करा. नाही आम्ही नाही करत, आम्ही नाही करत. मग कोण करतं? माझी विनंती आपल्याला राहील, त्या वयामध्ये ते वय म्हणजे वय वर्ष 15 ते वय वर्ष 25. याचा अर्थ नंतर तुम्ही दारू प्यावी असं अजिबात नाही, पण त्या वयामध्ये तर 100% जपलं गेलं पाहिजे जे आपलं आत्ता वय आहे. मी बाकीच्यांना सांगतच नाही, कारण आता त्यांची वय वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमामध्ये झालेली आहे. इथं तुमचं वय जे आहे ते ब्रह्मचर्य आश्रम आहे. वय वर्ष 25 पर्यंत ब्रह्मचर्य आश्रम समजतात. त्या वयामध्ये 100% विनंती राहील, कमी मार्क मिळाले तरी चालतील पण व्यसनाकडे जाऊ नका. आणि व्यसनाकडे जाण्याचं एक दुर्दैवानी महत्वाचं कारण मोबाईल आहे. कारण असे सगळे मेसेज मिळतात ना. म्हणजे इथं मला माहित नाही टेमकर सर CCTV कॅमेरा आहे का, असू शकतो, कारण हल्ली असे सामाजिक याच्यात असतात. किंवा आपल्या क्लासरूम मध्ये आपण बसवतो, म्हणजे विधानसभेमध्ये हेच पारित झालंय की CCTV कॅमेरे पाहिजे. माझं उलटं म्हणणं असतं, CCTV कॅमेरे पाहिजे, ठीक आहे. कॅमेरा म्हणलं की आपण अलर्ट होतो ना. आता माझा इथं फोटो काढला जातो, मी बघतो ना जरा, कॅमेरा म्हणलं की अलर्ट. प्रसिद्धी म्हणलं, जसे तिथं दीप प्रज्वलनाच्या वेळी दीपकडे लोकांचं लक्ष कमी असतं, फोटोकडे जास्त असतं माझ्या सकट. तसं फोटो गमतीचा भाग सोडून हा CCTV कॅमेरा असो किंवा नसो, मन जे आपलं आहे हा आपला CCTV कॅमेरा आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याकडनं वाईट कृती घडणार नाही. मी व्यसन करतो आहे, मी वाईट वागतो आहे, हे करत असताना मन माझं खातं आहे, मन माझ्याकडे बघत आहे, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याकडनं वाईट कृती घडणार नाही. एक लक्षात ठेवा, आपण वाईट गोष्ट करत असताना तो CCTV कॅमेरा आपल्याकडे बघतोय का नाही मला माहित नाही, मोबाईल बघतोय का नाही मला माहित नाही, पण मन जे आहे ते आपल्याकडे नक्की बघत आहे.
आणि मनाने आपल्या बघितलं की नंतरच्या काळामध्ये ॲट द लॅटर स्टेज ऑफ युअर लाईफ त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो, कारण हा कर्माचा सिद्धांत आहे. चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट फळ. आणि त्यामुळं आत्ता आपल्याला जाणवणार नाही. आत्ता आपला तो जोश असतो ना, झेल अँड जस्ट अँड एनर्जी असते. अरे काय होत नाही, बिंदास्त, कोण बघत नाही. तो पुण्यामध्ये काही प्रॉब्लेम काय झालाय आमचा, मायग्रेशन ऑफ द स्टुडंट. सगळे विद्यार्थी पुण्यामध्ये, विदर्भामधनं, मराठवाड्यामधनं, नगरमधनं सुद्धा. म्हणजे मला आपलं कौतुक ह्यासाठी करायचं आहे की आपण ही शिक्षण संस्था अशा पद्धतीने उभारलेली आहे की आपण ठरवलं तर आपल्याला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. पण आता विकासासाठी ठीक आहे, विकासासाठी या पुण्यामध्ये अडचण नाही, यू आर मोस्ट वेलकम. पण गडबड कुठं होते तुम्हाला सांगतो. रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक सांगितलेले आहेत. माझी विनंती राहील, तो मनाचे श्लोक तुम्ही पण कधीतरी सांग. प्रत्येक मनाचा श्लोक महत्वाचा आहे. मनात वाचिले पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. आपल्यावर कंट्रोल ठेवायचा असेल ना, मोबाईल वापरायचा हरकत नाही. मोबाईल वापरताना मनाचे श्लोक जर वाचले तर आपल्याला आपल्यावर कंट्रोल राहील. प्रत्येक श्लोक महत्वाचा आहे. मध्ये मी इचलकरंजीला गेलो होतो तेव्हा ते आवाडे म्हणजे कल्लप्प आवाडेंचे आता आमदार आहेत ते भेटले होते. ते मला म्हणले, साठे सर, मी तुम्हाला माझ्या पैशाने जिथं जिथं तुम्ही जा तिथं विद्यार्थ्यांपुढं हरिपाठ मी तुम्हाला देतो आणि तुम्ही सगळ्यांना वाटा. आता म्हणलं तर मी पक्षीय भेद करत नाही बरं, काँग्रेस भाजप असं म्हणलं की आपल्याला लगेच असं या सगळ्या काय झालं पक्षामुळे थोडंसं. पण पक्षीय भेद न ठेवता काँग्रेस असो भाजप असो कोणी नसो, चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाथी मंथुरी न मनिता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरिपाठातला अभंग आहे. आपल्याला काय कळलं पाहिजे, चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. तू काहीच वाचू नको, वेद वाचू नको, शास्त्र वाचू नको, पुराण वाचू नको, फक्त देवाचं नाव घे. हे आपलं भारतीय ज्ञान परंपरा आहे. ते म्हणले ही पोहोचली पाहिजे. नाही तर होतं कसं, वेद अवघड आहे, वेद वाचले पाहिजेत पण अवघड आहे, शास्त्र अवघड आहेत, पुराण अवघड आहेत. मग हे सोडून द्या तुम्ही. माऊलींनी सांगितलं एक देवाचं नाव घ्या, सगळं त्याच्यामध्ये सार आहे. अजून भारतीय ज्ञान परंपरा सोपी करून कोणी सांगायची आणि कशी सांगायची ती माऊलींनी 700 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. म्हणून असं ना ते भारतीय ज्ञान परंपरा असं आले ना आपल्याकडं, ते भारतीय ज्ञान परंपरा वेगळी काही नाही. हेच आपल्याला व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचवायचं. नाही तर लोकांना वाटतं हे थोडेसे आता आध्यात्मिक झाले, प्रवचन करतात. प्रवचन वगैरे नाही. मी MBA ला हा अभंग शिकवतो सर. कसं सांगतात याच्यावर आहे. हाऊ यू एक्सप्लेन अँड हाऊ यू काय म्हणतात त्याला जस्टिफाय, त्याचं समर्थन कसं करतात, ते सांगता कसं, ते मांडता कसं, ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून समजा आज मी असं आपल्याला विचारलं की आजची तारीख मी लिहून आणली आहे, आजची तारीख 20 ऑगस्ट, वार गुरुवार, महिना ऑगस्टच तुम्ही म्हणणार, कारण आपल्याला श्रावण म्हणण्याची सवयच नाही. श्रावण कसलं श्रावण, भाद्रपद, वी आर नॉट हॅव्हिंग दॅट नो सेन्स यू नो. तुम्ही नाही म्हणणार, आमचे लोक म्हणतात. चैत्र काय, वैशाख काय, आषाढ काय, मार्गशीर्ष काय, पौष काय, माघ काय, फल माहिती पाहिजे. हा श्रावण महिना. आजची श्रावण शुद्ध अष्टमी आहे. आपल्याला 20 ऑगस्ट माहिती आहे, पण श्रावण शुद्ध अष्टमी नाही माहिती, कारण कधी आपण तसं बघितलंच नाही ना. आता हा सण आपल्याला माहिती आहे, दिस इज इसवी सन 2026, पण भारतीय लोकांचं कॉन्ट्रीब्युशन इतकं मोठं आहे ज्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. उदाहरणार्थ विक्रम संवत 2082, महावीर संवत 2552, शालिवाहन शक 1948, शिवशक शिवाजी महाराजांनी सुरू केलं, शिवशक 352, आणि कलियुग शक आपण म्हणतो ना कलियुग आहे, युगाब्द 5128. हे मी काही केलं नाही बरं,
मी कालनिर्णय कॅलेंडर घेतलं माझ्या घरचं काल आणि तिथे लिहून काढले, बाकी वेगळं काही नाही. मला फार तुमच्यापेक्षा मला 4 वेगळं काही येतं असं नाही. हे आहे ना आपले सगळे लिहिले ना, घरी लिहिले ना, कालनिर्णयमध्ये लिहिलंय ना, आपल्या पंचांगामध्ये लिहिलंय ना. आपल्या पंचांग पण बघू नका, कालनिर्णय बघा. मी कालनिर्णयाची जाहिरात करत नाही, पण कॅलेंडरवर सगळं लिहिलंय नाही. पण आपल्याला याचा अभिमानच नाही किंवा माहीतच नाही. मला तुम्हाला येत नाही असं मी म्हणत नाही, कारण शिकवलंच नाही. ते येणार कसं? आडात नाही तर पोऱ्यात कुठं येणार? टिमकर सर, तुम्ही माझे पाढे ऐकले असेल त्याविषयी. मी त्या देसाई कॉलेजला म्हणले होते, परत म्हणून दाखवतो. म्हणजे मला येतात म्हणून नाही, मला वेगळं कारण सांगायचं आहे. माझं चॅलेंज आहे इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझ्या सकट. माझं थोडंफार येतं म्हणून मला नाही, आणि यांना पण नाही, कारण यांना मी चॅलेंज दिलं तर मला परत बोलवणार नाही. पण इथं उपस्थित असलेल्या सभागृहातल्या कोणालाही माझा चॅलेंज आहे की आपल्याला पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, आउटकी, आकरकी येते का? पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, आउटकी आणि आकरकी शब्दच माहित नाहीत. पावकी, व्हॉट इज दिस पावकी? यू नो. निमकी, व्हॉट इज दिस निमकी? हे मी ऐकतोय बरं. पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, आउटकी, आकरकी. आपल्याला माहिती असेल, आपल्या शाळेत एखाद्या वेळेस लहानपणी आपल्याला शिकवलं असेल, 1 पाव, पाव, 2 पाव, अर्धा, 3 पाव, पाऊण, 4 पाव, 1, 5 पाव, 6, 6 पाव, 1.5, 7 पाव, 2.25, 8 पाव, 2, 9 पाव, 2.25, 10 पाव, 2.5, 11 पाव, 2.25, 12 पाव, 3, 13 पाव, 14 पाव, 3.5, 15 पाव, 4, 16 पाव, 4. टाळ्या वाजवा ना, म्हणजे मला थांबता येईल. हे टाळ्यामुळेच गडबड होते बरं सगळी. टाळ्या वाजल्या की त्या बोलणाऱ्या वाटतं आपण काय हुशार. 1 निम निम, 2 निम, 1 3 निम, 1.5 4 निम, 2 5 निम, 2.5 6 निम, 3 7 निम, 3.5 8 निम, 4 9 निम, 4.5. अरे थांबा, मला 100 निम 50 पर्यंत जायचं आहे, आणि 100 पाव 25 पर्यंत जायचं आहे. मला येते. मी आपली परीक्षा घेत नाही, नाही तर तुम्ही म्हणाल कुठं आलं कुठं बोलवलं. पण तुम्हाला जर उभं केलं मी आणि विचारलं 28चा पाढा म्हणा, तर आत्ता म्हणता येईल का? आत्ता नाही म्हणता येणार. मी आत्ता जर कोणाला उभं केलं ताई तुम्ही उभे राहा 26चा पाढा म्हणा, तर म्हणता येईल का? तुम्ही म्हणाल आम्ही कशाला, आम्ही असं भाषणाला आलोय, आम्ही असं ऐकायला भाषणाला. भाषणामुळेच गडबड होती सगळी. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. इकडं ऐकायचं तिकडं सोडून द्यायचं. लहानपणी पाढे आपल्याला शिकवायचे, आता शिकवले जात नाहीत. आता शाळेमध्ये सिलेबसमध्येच नाहीये. म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये दुसरं तत्व त्याच्यामध्ये आलेलं आहे, न्यूमरसी अँड कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. न्यूमरसीची आवश्यकता आहे सध्या. म्हणजे मी शिक्षकांचा सुद्धा सन्मान करूनच बोलत आहे, ते माझे सहकारी आहेत. पण ते शिक्षक ज्या सिस्टीममधून तयार झालेले आहेत त्यांना कधी निमकी नव्हती, दीडकी नव्हती, अडीचकी नव्हती, आकरकी नव्हती. माझ्या आईला आता नाहीये ती, 3 वर्षापूर्वी गेली. तिला पावकी, निमकी, दीडकी, अडीचकी, आउटकी, आकरकी. दीडकी म्हणजे 1.5चा पाढा, अडीचकी म्हणजे 2.5चा पाढा, 2.25चा पाढा, 3.5चा पाढा, तोंड पाठ. आता पाढेच पाठ नाही, पावकी निमकी तर सोडून दे. मला फक्त पावकी निमकी येते, दीडकी अडीचकी मला येत नाही. शिकतोय मी. पुढच्या वेळी एखाद्या दीडकी म्हणून दाखवेन, आता येत नाही. पाढे असल्यावर मोबाईलची जरूरच नाही, कॅल्क्युलेटरची जरूरच नाही. ही जी जुनी जनरेशन आहे, जुनी जनरेशन म्हणजे आपण ज्यांच्या नावाने व्याख्यानमाला, मी ते चरित्र यासाठी वाचत होतो, ते काय असे एका दिवसात वर आलेले नाही आहेत. व्यावहारिक गणितामधनं वर आलेले आहेत, व्यवहारामधनं वर आलेले आहेत, अनुभवातनं वर आलेले आहेत, विचारातनं वर आलेले आहेत. पण आपल्याला असं वाटतं गरजच काय? इथं कॉम्प्युटर सायन्सचं कोणी आहे का? आपल्याकडे आहे ना कॉम्प्युटर सायन्स. GIGO नावाचं एक तत्व आहे, GIGO. मी परत परीक्षा घेत नाही तर पंचायत होते माझ्या सकट सर्वांची. GIGO कॉम्प्युटर सायन्सचं बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ कॉम्प्युटर सायन्स. मी कॉम्प्युटरचं नाही बरं, मी तर कॉम्प्युटर फार येतो मला, पण फार वापरत नाही. कॉम्प्युटर सायन्सचं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे गार्बेज इन गार्बेज आउट, GIGO. तुम्ही गार्बेज जर दिलं तर गार्बेजच बाहेर येणार आहे. थोडक्यात कॉम्प्युटर हा निर्बुद्ध माणूस आहे, प्रोसेस आपण करतो आहोत.
त्याला जर तुम्ही प्रोग्राममध्ये शिरकवलं 2+2 5, तर तो 2+2 5च सांगणार आहे, 4 नाही. कारण प्रोग्राम तो तयार करत नाही, प्रोग्राम आपण करतो. म्हणून माणसाला महत्व आहे, मोबाईलला नाही. पण आपण त्याच्या इतकं आहारी गेलेलो आहोत की थोडं जरी कॅल्क्युलेशन करायचं असेल तरी आपण त्याच्यावर डिपेंडंट आहोत. पर्सेंटेज त्याच्यावर नाही. मलाही असं काही फार मोठं पर्सेंटेज असेल तर काढावंच लागतं, यात वाद नाही. पण जुजबी आकडेवारी आणि जुजबी म्हणून मी माझ्या टीवायच्या लोकांना सांगतो, टीवायच्या मुलांना सांगतो की मी तुमचे वर्षाच्या शेवटी पाढे म्हणून घेणार, कोणाला एक पाढा विचारणार. कारण हे माझं कॉमर्सचं कॉलेज आहे, CACSचं कॉलेज आहे, त्यांना ते यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं मी जे आता सांगितलं ना, तारीख, वेगवेगळे संवत. आता शिवशक 352 म्हणजे नक्की काय? आपण गुगल सर्च करा हल्लीच्या वेळा, आता करू नका, पण घरी गेल्यावर आपल्याला त्याचा इतिहास कळेल. मी आता म्हणलं की महावीर संवत 2552 म्हणजे काय? हा इतिहास आपल्याला जर समजला तर भारताबद्दलची जी आपली एक आस्था आहे ती अजून वाढेल. पण मग अशी ताईंनी उल्लेख केला विकसित भारत 2047. सुदैवाने आत्ताच नुकताच 15 ऑगस्ट होऊन गेला, 15 ऑगस्ट 26. आपण सर्वजण झेंडावंदनासाठी आला सुद्धा असाल. मी त्याचे मगाशी मी जशी 1800 दिवसाची आकडेवारी सांगितली तशी मी ही पण आकडेवारी सांगतो आपल्याला. ती आकडेवारी ऐकण्यासारखी आहे. 15 ऑगस्ट 26 नुकताच झाला आणि आपल्याला जायचं आहे 15 ऑगस्ट 2047 कडे. 15 ऑगस्ट 2026 नुकताच आपण संपन्न केला, साजरा केला आणि आपल्याला जायचं आहे 15 ऑगस्ट 2047. 21 वर्षाचा काळ आहे. या 21 वर्षाच्या काळाचं कॅल्क्युलेशन मी आपल्या समोर मांडणार आहे आता. 15 ऑगस्ट 26 त्यातले सुद्धा 5 दिवस गेले. आज 20 तारीख आहे. जायचंय 15 ऑगस्ट 2047. मला माहीत नाही, कोणालाच असं वाटत नाही आपण जावं म्हणजे वर जावं. आम्ही त्यावेळेस असू अजून 21 वर्षांनी. कारण प्रत्येकाला असं वाटतं ना की जगावं. तर आम्ही अजून 21 वर्षांनी असू, असं अडचण असणार नाही बहुतेक असू. कारण आता मेडिकल सायन्स इतकं पुढारलेलं आहे की तुम्हाला जायचं असेल तरी ते म्हणतात थांबा, कारण इतकं आम्ही तुम्हाला आता औषध देऊन थांबवतो. गमतीचा भाग सोडू. मी चेष्टा किंवा कॅज्युअलनेस न आणता इथं उपस्थित असलेले तरुण वर्ग जो माझ्यासमोर बसलेला आहे तो 100% 15 ऑगस्ट 2047 बघणार आहे. कारण आपलं वय आता काय समजा 20 आहे, अजून 21 वर्षांनी आपण 40-41 होणार. 40-41 वर्ष तर आपण जगतो. 21 वर्षाचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. 252 महिने, 7560 दिवस. आपलं टार्गेट आहे 15 ऑगस्ट 2047. वर्ष 21, महिने 252, दिवस 7560, 1,81,440 तास. आय रिपीट द फिगर, 1,81,440 तास आणि 1,08,86,400 मिनिटं एवढी आता उपलब्ध आहेत. त्याच्यातलं 1 मिनिट गेलं. आता अजून 1 मिनिटाने 2 मिनिटं जातील, अजून 3 मिनिटांनी 3 मिनिटं जातील. आपल्यासाठी काय चाललंय? काही चाललं नाही. घडीने घडी काळ आयुष्य नाही. तो 2047 कधी येईल कळणार पण नाही. पण आपलं प्लॅनिंग आत्ता असं ठरलेलं आहे की ह्या गोष्टी केल्या की भारत 1 नंबरला जाईल, ज्याला आपण विश्वगुरु भारत म्हणतो. आधी आपल्याला विश्व मित्र भारत बनायचं आहे, नंतर विश्व गुरु भारत बनायचं आहे. डायरेक्ट गुरु कोणी बनत नाही, आधी मित्र बनावं लागतं, मग गुरु बनतो आपण. विश्व गुरु भारत बनायचं असेल तर प्रत्येकाचा धर्म ठरून दिलेला आहे. धर्म म्हटल्यानंतर लगेच आपले कान असे टव करतात. धर्म म्हणजे आपल्याला वाटतं हिंदू धर्म, धर्म म्हणजे आपल्याला वाटतं मुस्लिम धर्म.
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये धर्माचा अर्थ अतिशय स्पष्ट, स्वच्छ आणि समजेल अशा भाषेत सांगितलेला आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपापलं कर्तव्य पार पाडलं तर 100% 200 देशामधला भारत एक देश, जगामध्ये साधारण 195-200च्या आसपास देश आहेत, या 200 देशामधला भारत एक देश, तो देश 21 वर्षानंतर आपल्या धर्माच्या आधारावर म्हणजे प्रत्येकाच्या कर्तव्याच्या आधारावर, कर्तव्याच्या कर्तृत्वावर हा एक नंबर बनणार आहे, ज्याला आपण विश्वगुरु नाव दिलेलं आहे किंवा विश्वगुरु आपण म्हणतो आहोत. मला असं वाटतं आपण प्रत्येकाने त्या धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्म कुठला आहे? तुझा आत्ताचा जो धर्म आहे तो तुला पालन करायचा आहे. उदाहरणार्थ आत्ता माझा धर्म आहे बोलणं, कारण मला सांगण्यात आलंय की तुम्ही ह्या विषयावर बोला. आत्ता माझा धर्म आहे बोलणं, तुमचा धर्म आहे शांत बसणं, ऐकणं. आता मी तर माझं धर्म पालन करतोय, तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करताय का माहित नाही. ऐकताय का ऐकता असं दाखवताय. दोन गोष्टी बरं, कारण माणसाचा भरोसाच नसतो. आपण दाखवत असतो सर किती छान बोलता, सर किती छान बोलता, पण मनात असतं आता थांबा ना, किती वेळ बोलताय, जरा भास. माणसाचं मन आहे ना, मन. बरं, टाळ्या वाजल्या तर तुम्हाला खरंच असं वाटतं आता थांबा, आहे की नाही? माणूस इतका, एक लक्षात ठेवा, द हिपोक्रेट ॲनिमल इन द वर्ल्ड इज अ मॅन. जगामध्ये सगळ्यात ढोंगी माणूस कोण असेल, ढोंगी कोण असेल तर माणूस आहे. तो असं चेहरा करतो, नमस्ते नमस्ते, मनामध्ये असतं हरामखोर. मी आहे कमीन साहेब, मनात असतं म्हणजे काय भावना असतात. मनाचे श्लोक वाचा म्हणजे कळेल आपल्याला. मन चंचल आहे. बहिणाबाई चौधरींची मनाची कविता आपल्याला माहिती असेल. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात, मन खसखसचा दाणन मन आभायात मायना. माणूस सिन्सिअर आहे असं दाखवतो, सिन्सिअर असतोच असं नाही. हे दुर्दैव आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाने ऐकण्याच्या धर्माचं पालन केलं पाहिजे, मी बोलण्याच्या धर्माचं पालन केलं पाहिजे, आणि ऐकण्या आणि बोलण्यानंतर कृती केली पाहिजे. म्हणून मगाशी म्हणलं ना की या ग्रंथाचं महत्व, वैशिष्ट्य काय? वाचन हे वैशिष्ट्य नाही. मी 171 पानं वाचली आहे काही वैशिष्ट्य नाही, त्याचं क्रियान्वयन करणं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून युवकांचा धर्म आहे, युवतींचा धर्म आहे, कामगारांचा धर्म आहे, शेतकऱ्याचा धर्म आहे. हल्ली काय झाले माहिती आहे, आपला धर्म सोडून दुसरीकडे काय चाललंय बघण्याची आपल्याला सवय आहे. मराठीत एक म्हणे, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. तो काय करतो, तो काय करतो, तो काय करतो, तो काय करतो, तो झक मारतो. तो झक मारत असेल असं बोलले कसं टाळ्या येतात बघा. अनपार्लमेंटरी वर्ड बोलले की टाळ्या येतात. हे अजून एक हल्ली समाजाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला तेच छान 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 वाटतं. म्हणजे विनोद सुद्धा कसा पाहिजे, तो असा व्यंगावर आधारित विनोद असला की बरं वाटतं. पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की व्यंगावर आधारित कधीच विनोद असू नये. हा आंधळा आहे, हा काय विनोद आहे, तो बिचारा आंधळा आहे. हा पांगळा आहे, हा पांगळा काय विनोद आहे. अरे ते बघा, ते आलं पांगळा, आलं पांगळा, पांगळा विनोद आहे. हे काय हसण्याचं वाक्य? दुर्दैवाने त्याला झालंय पांगळा आहे. कोणाच्याही व्यंगावर आपण हसलो आणि त्याच्यातनं विनोद केला तर ह्याच्यासारखं दुर्दैवाने लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्या धर्माचं सार जे आहे ते गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मी स्क्रीन टाइम टू ग्रीन टाइम सांगत असताना का सांगतो तुम्हाला सांगतो. कारण ह्या स्क्रीन टाइम मुळे आपला हा टाइम वाचायला, बघायला, अनुभवायला मिळतच नाही. गीतेमधला पहिला शब्द आहे धर्म, आणि गीतेमधला 18व्या अध्यायातला शेवटचा शब्द आहे विजय. द फर्स्ट वर्ड गीता धर्म, अँड द लास्ट वर्ड ऑफ गीता ॲट द 18th चॅप्टर. इंग्रजीमध्ये बोलतो, खरं तर चॅप्टर नाही, अध्याय. 18व्या अध्यायातला शेवटचा शब्द आहे विजय. अर्थ काय? जिथं धर्म आहे तिथं विजय आहे. जिथं धर्माचं पालन होतं तिथं विजय आहे. धर्म म्हणजे कर्तव्य.
तुम्ही तुमचं कर्तव्य करा, विजय तुम्हाला येणारच आहे. विजयश्री खेचूनच येणार, विजयश्री तुमच्याकडे येणारच. कर्तव्याचं पालन नाही केलं तर विजय नाही होणार. गीतेतलं पहिलं वाक्य आहे, धृतराष्ट्र आणि संजयामधला संवाद म्हणजे गीता आपल्याला माहिती आहे. 1.5 तासामध्ये अर्जुन आणि कृष्णामधला जो संवाद आहे तो गीता आपल्याला माहिती आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युजुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र सांगतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, पहिला शब्द आहे धर्म. गीतेतला शेवटचा ओळ आहे, शेवटची 18व्या अध्यायात. माझा अभ्यास नाही बरं फार, नाही ते तो कसं आमची गीता पाठी म्हणजे पाठ नाही, मी एवढेच 2 ओळी पाठ केले, पोपटपंची केली आहे, पण माहिती आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूतीर ध्रुवा नीतिर्मम. शेवटचा शब्द आहे तत्र श्री विजयोर्भूतीर. जिथं धर्म आहे तिथं विजय आहे. हे आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचं सार आहे. आपण धर्म पालन करूया म्हणजे कर्तव्य पालन करूया. आपापल्या आत्ता आपलं कर्तव्य जे आहे ना, म्हणून आपल्याकडे सांगितलं ना, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ब्रह्मचर्य धर्माचं पालन, गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रम धर्माचं पालन, वानप्रस्थाश्रमामध्ये वानप्रस्थाश्रम धर्माचं पालन आणि संन्यासाश्रम त्याचं पालन. आता झालंय काय माहिती आहे, जी गोष्ट आपल्याला 10 ते 15 वर्षानंतर मिळायला पाहिजे ती मोबाईलमुळे आपल्याला अलीकडेच मिळू लागलेली आहे. आणि आपण नको त्या वयात बघत आहोत, बाकी काहीच गडबड नाही. ज्या वयात जे बघायला मिळालं पाहिजे ते बघायलाच मिळालं पाहिजे, पण ज्या वयात जे बघायला मिळायला नको ते आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे. लहानांनाही ज्या वयामध्ये जे बघायला मिळायला नको ते मोबाईलमुळे मिळतं आहे. आणि मोठ्यांना सुद्धा त्यांची क्षमा मागून मी सांगतोय, संन्यास आश्रमाचं वय झालं, वानप्रस्थाश्रमाचं वय झालं, जरी त्या वयामध्ये सुद्धा जे बघायला नको ते बघत असतात. पण मी असं म्हटलं कोणाला की असं म्हणतात नाही टेक्नॉलॉजी इज ॲडव्हान्स्ड सोर्स ऑफ एज्युकेशन, यू नो. जर शिकायचं असेल तर टेक्नॉलॉजी पाहिजे, मोबाईल पाहिजे. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवूया आपण सर्वांनी. आता इथे आपण ओपन केल्यानंतर शाळेतल्या मुलांना एखाद्या वेळेस नसेल इथं, पण आमच्या पुण्यामध्ये आहे, इथं सुद्धा असेल, तर आपण झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवू. आपण मोबाईल ओपन केल्यानंतर यूट्यूबमध्ये काय बघतो आपण, तुम्ही सांगू नका, मी विचारत नाही. बस प्रत्येकाने आपापलं ठरवावं. नाही आम्ही ज्ञानाधिष्ठित साईट्स बघतो. ज्ञानाधिष्ठित साईट बघता, आम्ही ज्ञान परंपरा असलेल्या, भारतीय ज्ञान परंपरा असलेल्या साईट बघतो. वयाचं बंधन दुर्दैवाने ह्याला नाही, लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि ग्रामीणपासून शहरीपर्यंत. नाही आम्ही ग्रामीण भागातले, ग्रामीण भागाची ढाल करू नका उगाच. मी पण ग्रामीण भागातलाच आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना उगाच ढाल करायचे, आम्ही ग्रामीण भागातले. झालं ग्रामीण भाग म्हणलं की झालं. दादासाहेब राजळ यांनी, दादा पाटील राजळ यांनी कधीही ना आपल्या शिक्षणाची ढाल केली, ना ग्रामीण भागाची ढाल केली, कशाची ढाल नाही केली त्यांनी, आणि कशाचं समर्थन नाही केलं. म्हणून तर तेवढे मुळे आपल्याकडं ना आम्ही ग्रामीण भागातले. कसला नाही ग्रामीण भाग? मोबाईलला ग्रामीण भाग नाही का? ॲपल मोबाईल पाहिजे, मग ग्रामीण भाग नाही का? तुम्ही शहरातले, तुम्ही कसले आले शहर? आता शहर आणि ग्रामीण काही भेदच राहिलेला नाही या मोबाईलमुळे. माझा मोबाईलला विरोध नाही, आधी सांगतो. मी मोबाईल 100% वापरतो, पण वापरत असताना काय बघायचं काय बघायचं नाही हे जर आपण आपल्यावर नियंत्रण ठेवलं तर चांगलंच आपल्याला बघायला मिळेल. नाही तर ChatGPT आणि AIनी आपलं जीवन उद्ध्वस्त झाले असलं वाक्य वापरणार नाही मी. समृद्ध झालेलं आहे, प्रोव्हायडेड यू मेक यूज ऑफ इट विथ बॅलन्स्ड. म्हणजे मी ताई आपल्या अनुभवाने सांगतो, मी कुठं भाषणाला असेल तर माझा मुलगा इंजिनिअरिंगला आहे, त्याला सांगतो की मला ह्या विषयावर भाषण द्यायचं आहे. मग तो म्हणतो कुठल्या समूहापुढं द्यायचं आहे. मग मी सांगतो की कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत. मग ते कॉलेजमधले सुद्धा कुठल्या फॅकल्टीचे आहेत, सायन्सचे आहेत, आर्ट्सचे आहेत, इंजिनिअरिंगचे आहेत, मेडिकलचे आहेत. मग ते मी त्याला सांगतो की ह्या फॅकल्टीचे आहेत, कुठल्या एरियामधले आहेत, म्हणजे पुणे आहे, मुंबई आहे, ग्रामीण आहे, असं सगळं ते त्याला सांगायचं. म्हणजे तो हे सगळं ChatGPT विचारतो बरं. आणि एकदा मी त्याला सांगितलं की ह्या विषयावर मला भाषण द्यायचं, ह्या समूहासमोर भाषण द्यायचंय,
माझं भाषण 3 मिनिटामध्ये तयार होतं, 3 मिनिटामध्ये, मुद्द्यासहित. काही डोकं चालवायचीच गरज नाही. ही ChatGPTची खासियत आहे, फायदा आहे, AI चा फायदा आहे. पण ऐका, म्हणजे मग तुम्हाला कळेल. ते जे असतं ना, हे आर्टिफिशियल आहे. दिस इज थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण आपला इंटेलिजन्स कधीच आर्टिफिशियल बनवून द्यायचा नाही. आपल्या प्रत्येकाच्याकडं काही ना काही बुद्धिमत्ता आहे, ती आर्टिफिशियल कधीच बनवून देऊ नका. उपयोग 100% करा. म्हणजे उदाहरणार्थ, मला तो माझा मुलगा समजा भाषण तयार करून देतो आणि सांगतो हे 25 मुद्दे तुम्ही भाषणामध्ये वापरा. त्या 25 पैकी कुठले वापरायचे कुठले नाही वापरायचे, तारतम्य भाव. जसं राजहंशाला आहे ना दूध आणि पाण्यामधला फरक, तसं कुठले वापरायचे आणि कुठले नाही वापरायचे ह्याचा तारतम्य भाव तुमच्याकडे असेल तर तुमचं व्याख्यान उत्तम होतं. नाही तर समोर ऐकणारा वर्ग इतका ऍडव्हान्स झालेला आहे. मी ते भाषण घेऊन गेलो आणि मुद्दे वाचायला लागलो की लोकांना लगेच कळतं की हे ChatGPT वरनं तयार केलेलं भाषण आहे, कोणी त्याकडे लक्षच देत नाही. त्यामुळे आजचं भाषण मी ChatGPT वरनं आणलं नाही, आजचं माझ्या मनाने तयार केलंय. नाही तर हल्ली तुम्ही काहीही द्या, हा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. संशोधनामध्ये आम्हाला 3 वर्ष रिसर्च करायला मान्यता आहे, PhDचं. टेमकर सर, तुम्हाला माहिती असेल सध्या तुमचा पॉलिटिकल सायन्स काय, मराठी काय, हिंदी काय, इंग्लिश काय, सायन्स काय, कॉमर्स काय, काही काय. मला एक जण आमचा विद्यार्थी आला मगाशी, माझं इंट्रोडक्शन चालू होतं, माझ्याकडे 14 लोकांनी PhD केली. आताची जी जनरेशन म्हणते सर एका महिन्यात थिसिस तयार, 3 वर्ष करायचीत काय? कारण सर्वे ऑनलाईनमुळं तर आपलं सगळं, म्हणजे पेमेंट ऑनलाईन, बँकिंग ऑनलाईन, सगळंच ऑनलाईन. म्हणजे आहे, त्याला पर्याय नाही. पण संपर्क, संवाद आणि समन्वय या त्रिसूत्रीवर जर आपण काम केलं तर मला असं वाटतं मोबाईल जरी आपण वापरला तरी त्याच्या आहारी आपण जाणार नाही. संपर्क, संवाद आणि मी नेहमी असं ठरवतो, म्हणजे आज मी इथे येण्याचं कारणच ते आहे. मी ठीक आहे, तुम्ही बोलवलं, माझा सन्मान आहे, माझा फोटो बिटो वेगळा भाग, पण आज त्या निमित्ताने मला आपल्या समोर बोलता आलं. काही काळानंतर, वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 5 वर्षानंतर थोडी तरी आठवण माझी निघेल की कोणतरी आले होते, टाइमपास केला होता, काहीतरी बोलले होते, काहीतरी ऐकलं होतं, काहीतरी हे तर होईल का नाही? पण हेच जर मी माझा मेसेज पाठवला असता व्हॉट्सअपवर तर नसतं झालं. हे जर मी इंस्टावर माझा अगदी हाय रील्स केला असतं पाठवतं नसतं कळलं. कारण रील्सचं आयुष्य असं आहे, नुसतं आपलं रील्स म्हणजे नुसते असे पुढे पुढे ढकलायचे, बाकी काहीच नाही. लक्षात जर राहायचं असेल, माणूस लक्षात तेव्हाच राहतो ज्यावेळेस प्रत्यक्ष संपर्क, संवाद, समन्वय होतो. मोबाईलमुळे प्रत्यक्ष संपर्क, संवाद, समन्वय तुटलेला आहे. म्हणून आपल्याला तो परत पुनर्स्थापित करायचा आहे अलॉंग विथ मोबाईल. मोबाईल नसावा असं म्हणत नाही. शेतकरी वर्गाने सकाळी 7:30 वाजता, माझ्याकडे पण रावलेल्या शेती आहे, तिथे आमचं पुतणे त्या मोबाईलवर प्राईस बघतो, मार्केटच्या प्राईस. आवश्यक आहे, शेतकऱ्यांना मोबाईल आवश्यक आहे, सगळ्यांना आवश्यक आहे. मोबाईल इज नॉट अ पार्ट ऑफ, इट इज इनइव्हिटेबल, इंटिग्रल पार्ट ऑफ अवर लाईफ. मी परत पाड्यासारखं विचारणार नाही, पण स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर इथं बसलेल्या किती जणांना, मी आता परत अनपार्लमेंटरी नाही, पण आम्ही गोट्या खेळायचो लहानपणी. आता गोट्या खेळण्या वेगळ्या अर्थाने शब्द वापरतात, गोट्या खेळतो का? पण मी गल्ली त्याचे गोट्या असतात ना, मी गोट्या खेळलेलो आहे. त्याला गर करायची अशी छोटी, हंटर असतो, मी गोट्या खेळलेलो आहे. आता गोट्या शब्द वेगळ्या अर्थाने वापरतात. आता गोट्या खेळणे माहीत नाही, बैठे खेळ माहीत नाही. श्रावणामधल्या मंगळागौरीचे खेळ इव्हेंट झालेले आहेत, इव्हेंट ग्रामीण भागात सुद्धा. मी आता मंगळागौर आहे ना, इव्हेंट झालेले आहेत. मी नुसते त्या कॅमेऱ्यासमोर आलो आणि ते रील बनलं आणि व्हॉट्सअपवर गेलं की काय मजा केली, त्या मंगळा कसली आली मजा. हे पेड इव्हेंट आहेत सगळे. आपण किती खेळलो? बैठे खेळ, मैदानी खेळ, चालणं. हल्ली चालायला सुद्धा पैसे आहेत. चालणं नाही, चालायला
शहरांमध्ये पैसे तुमच्याकडे नाही. त्या ताईने असं चेहरा केलं की आमच्याकडे नाही, तुमच्याकडे नाही, आमच्याकडे आहेत. आमच्याकडं बागेमध्ये चालायचं असेल तर पैसे घेतात, कारण जागा कुठे आहे. चालणं, व्यायाम, हल्ली व्यायाम सुद्धा एक इव्हेंट झालेला आहे बरं. मी जिम करतो, मग ठीक आहे चला, मी त्याला नावं नाही ठेवत, निदान दारूच्या गुत्त्यात जाण्यापेक्षा व्यायाम करणं चांगलं. म्हणजे हल्ली एक अशी क्रेज निघालेली आहे, जशी इंग्लिश मिडियमची क्रेज निघाली ना ग्रामीण भागात, कॉन्व्हेंट एज्युकेशन. मराठी शाळा बोंबल्या. परवा आमदार साहेबांनी ते केलं होतं की मराठी शाळांची अवस्था, पण त्यात जायचं नाही. इंग्लिश 26 आणि 52 परत लक्षात घ्या. व्यायाम, वाचन. म्हणून मी हा ग्रंथ वाचला बरं. वाचन. दिसा माझी एक पान तरी लिहित जावे, रामदास स्वामींनी सांगितलंय. एक पान तरी लिहिलं पाहिजे. माझ्याच्याने लिहिलं जात नाही, कारण मी हे सगळं हल्ली मोबाईलवर टाईप करतो. पण ते तरी लिहा ना, ह्याचा अर्थ टाईप करा. आपण मॉडर्नाइज होऊया, युगानुकूल करूया, अर्थ असा घेऊया, पण लिहिलं पाहिजे. हल्ली लिहायचीच सवय नाहीये. शाळेतल्या विद्यार्थ्यांना थोडी तरी असेल, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना तर लिहायची. मग अर्धा तास वाढवून द्या. मग आमचं शासन सुद्धा म्हणतं ठीक आहे ठीक आहे, अर्धा तास वाढवून. आता अर्धा तास वाढून मिळालाय मुलांना. त्याचं लॉजिक ते आहे, लिहायला सवय नाही. वाचन, लेखन. तुम्ही त्याला अपवाद असाल तर माझा आपल्याला प्रणाम आहे, सलाम आहे, नमस्ते आहे. पण हल्ली घरी गप्पा हा विषय झालेला नाहीये. गप्पा मारल्या, आपण बोललो, भांडतो, आपण 100% भांडतो. बांधावरनं भांडतो, सगळ्यावरनं भांडतो. म्हणजे पु ल देशपांडे तर ताई म्हणतात की माणसाचं आयुष्य ग्रामीण भागातल्या, म्हणजे त्यांनी कोकणातला उल्लेख केलाय, निम्म आयुष्य कोर्टात जातं, निम्म आयुष्य शेतात जातं. कारण आयुष्यभर कोर्टातच भांडायचं ना, बांधावरनं. निम्म आयुष्य कोर्टात घालतोय गिरट्यान, बघतोय, भरतोय वकिलाची घर. पण नाही, आम्ही तत्वासाठी भांडतो. अरे काय तत्व, आता आयुष्य जात आलं, तुझं गौऱ्या गेल्या ना बाळा, आता बाबा आता गमतीचा भाग सोडू. हल्ली मालिका बघता का तुम्ही? बघितलंच पाहिजे, त्याशिवाय जीवन व्यर्थ. आई काय करते, आई कुठं काय करते, आणि बाबा काय करतात. आणि 4 दिवस सासूचे. कुठल्या मालिका फेमस आहेत मला माहित नाही, पण भरपूर मालिका आहेत. आणि नट लोकांना काही म्हणजे चांगलं आहे. इतक्या मालिका. ताई तुम्ही सगळ्या मालिकामधला सार बघा, सार. जावा जावातली भांडणं, सासू सुनेतली भांडणं, सासऱ्या सुनेतली भांडणं. भांडणाशिवाय मालिकाच नाही. म्हणजे असं वाटतं की भारतीय कुटुंबामध्ये भांडणच होतात का काय, बाकी काही होतच नाही का काय. ही त्याच्याकडे असं बघते, काय डायलॉग बोलला. अरे काय डायलॉग, हा डायलॉगवर आहे काय. इथं तुला सकाळी आहे तर संध्याकाळी नाही, अशी तुझी खायची अवस्था आहे. कसला डायलॉग. आपण कधी कधी म्हणतो नाही, अरे तुझं वय काय, तू बोलतो काय. आपलं काय वय असतं आणि शरीरयष्टी काय असते, पण भाषा काय असते. अरे बापरे, तो जर नुसता असा आला, आईशिवाय काही नाहीच, काय भाषा. आणि जितकं तुम्ही असं अर्वाच्य भाषेत बोलला तितकं तुमचं कर्तृत्व सिद्ध. आणि अर्वाच्य नाही भाषेत बोलला की तुमच्या लाईफमध्ये काय अर्थ नाही. दिस इज लाईफ. लाईफ हे नाही आहे. म्हणून माझी विनंती राहील, मालिका अजिबात बघू नका. या सगळ्या मालिका म्हणजे कुटुंबामध्ये, भारतीय कुटुंबामध्ये भांडण लावण्याचेच सगळी. हिंदी मालिका असो नाही तर मराठी असो. म्हणजे तुम्हाला तर ते मालिका बघायला वेळच नसेल 100%. आपण इतक्या व्यस्त. मला एक वेळ, म्हणजे वेळ असला तरी मी घेत नाही, काढत नाही. कारण मी चेष्टा किंवा विनोद किंवा रागाने किंवा द्वेषाने बोलत नाही, फॅक्ट सांगतोय. कुटुंबामध्ये कलह निर्माण करण्याचं काम या मालिका करतात, म्हणून मालिका बघायच्या नाहीत केवळ. आणि मोबाईलमध्ये सुद्धा हल्ली काय, कुठला ॲप आलाय हल्ली, असे ॲप आलेत ना वेगवेगळे, 24/7. मी म्हटलं ना, ज्या दिवशी झोपतो त्याच दिवशी उठतो. 12:30 वाजता चालू, 1 वाजता चालू, चार्जिंग चालू, जिओचं काम झालं की ते डेटा पुरतच नाही. हे पण आम्ही ग्रामीण भागातले. कसलं ग्रामीण भाग, सगळे सारखेच आहेत. ग्रामीण तसे, शहरी तसे. गप्पा मारल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. एकत्र जेवण, घरामध्ये एकत्र जेवण टीव्ही समोर होतं. असा माझा 10 पैकी 3 घरातला अनुभव आहे, 4 घरातला आहे, 5 घरातला आहे. आपलं घर अपवाद असेल तर माझा प्रणाम आहे बरं, मी आपल्याकडे भांडण लावत नाही, पण घरात जेवण होतच नाही एकत्र.
त्या टीव्ही ती काय मालिका बघ, आणि प्रत्येकाला वेगळ्या मालिका बघायच्या. हिंदी कोणाला बघायची, कोणाला मराठी बघायची. आणि हल्ली मालिका मधला जो त्रास आहे ना तो फार भयानक आहे जाहिरातींचा. परवा त्या संसदेमध्ये पण बिल पास झालं. द वे इन विच दे एक्झिबिट अँड दे शो द ॲडव्हर्टिजमेंट्स इट्स व्हेरी डेंजरस. ज्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट दाखवता आहे, आणि याला कंट्रोल कोणाचंच नाही ना. कारण प्रत्येक माध्यम लोकशाही ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिले, त्यामुळे लोकशाहीमध्ये आंबेडकरांचं तुम्ही अधिकार अशा अर्थाने घेता का चुकीचे? प्रत्येकाला अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, घटनेने स्वातंत्र्य दिलंय, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य, काय दाखवतो आपण? आणि म्हणून गप्पा. मगाशी असा उल्लेख झाला की ताईनं म्हणणार पण होतं, माझं बोलायचं राहील. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार यांनी माणूस विकसित होतो. मी जिथं जिथं मिळेल पुण्यामध्ये वेळ असेल त्यावेळेस भाषण ऐकायला जातो. मी मला उद्योग नाही म्हणून नाही, काहीतरी नवीन ऐकायला मिळतं म्हणून. शक्य असेल तिथं. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. जितकं जास्तीत जास्त तुम्ही चांगल्या लोकांशी मैत्री कराल, पंडित याचा अर्थ परत ब्राह्मण नाही, पंडित याचा अर्थ जो विचारी आहे, हुशार आहे, ज्याच्याकडे बोलून आपल्याला चांगलं वाटतं तो पंडित आहे. पुणे विद्यापीठाचे ग्रॅज्युएट होणार ना आपण? टेमकर सर, मी पुणे विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट होणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारतो, पुणे विद्यापीठाचं ब्रीदवाक्य काय? 100 पैकी 90 लोकांना सांगता येत नाही, पण त्यांना पुणे विद्यापीठाची पदवी मात्र मिळते. तुमच्या कॉलेज आले मी त्या रूममध्ये गेलो होते, तर व्हिजन स्टेटमेंट, मिशन स्टेटमेंट आहे. मला IPSCचे सर पण भेटले इंग्लिशचे. आपल्या कॉलेजचं सुद्धा मिशन आहे, आपल्या कॉलेजचं सुद्धा व्हिजन आहे, आपल्या कॉलेजचं सुद्धा ब्रीदवाक्य आहे, आपल्या शाळेचं सुद्धा ब्रीदवाक्य आहे, आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. पुणे विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे यः क्रियावान स पंडितः. यः क्रियावान स पंडितः. पंडित याचा अर्थ ब्राह्मण नाही. दुर्दैवाने गैरसमज आपल्यात पसरवलेला आहे. जो क्रिया करतो तो पंडित आहे, म्हणजे ज्ञानी आहे. थोडक्यात केवळ ऐकल्याने ज्ञानी होत नाही, केवळ भाषणाने ज्ञानी ठरत नाही. तुम्ही ऐकलेलं, वाचलेलं, बोललेलं कृतीमध्ये आणलात तर तो पंडित आहे, तर तो हुशार आहे. यः क्रियावान स पंडितः. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला एखादा छंद, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये कला आहेत ना, कला. आता नवरात्र येईल, देवी कलेची योगिनी म्हणतो ना, किती कला आहे तो? एकूण कला किती आहेत? प्रश्न विचारायचे नसतात, बरं माफ करा मी थोडंसं अपवाद, हल्ली प्रश्न विचारायचे नाही तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता. अरे बापरे, बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण न करण्यासाठी प्रश्न विचारायचे नाहीत. हल्ली एक सायकॉलॉजी आहे. काय सायकॉलॉजी? ठीक आहे. किती कला? 64 कला. 64 कलेची योगिनी देवीला आपण म्हणतो. 64 कलेची योगिनी. तुम्ही गुगल सर्च करा माझं भाषण झाल्यावर. आता कोणी करू नका, विनंती आहे. नाही तर आपल्याकडं भाषण चालू असताना गेले व्हॉट्सअपवर मेसेज. आता इथं बसले काही जणांनी मेसेज पण पाठवली असते. मी शाळेतले पाठवणार, मागचे बसलेले पाठवतात, तेवढे हुशार आहेत ते, कारण एवढे तज्ञ असतात. झालं, मेसेज गेला, व्हॉट्सअपवर गेला, तिथं त्याला लाईक्स पण आले, पण 3ऱ्या मिनिटाला विसरला. 64 कलेंची नावं तुम्ही एक 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 माझ्याकडे आत्ता पण येतात. चौसष्ट कला, 1 2 3 4 5 6 7 8 64 कला. मोबाईल टाइम कमी करायचा असेल, एखाद्या कलेमध्ये पारंगत व्हा. एक कला मला येते, भाषण कला, असं मी समजतो. म्हणजे मला येते असं नाही, मी समजतो. म्हणून टेमकर सरांनी बोलवलं, मी आलो म्हणजे मी तुम्हाला म्हणलं नाही मला बोलवा, पण तुम्ही बोलवल्यावर मी आलो. गमतीचा भाग सोडू, इथं बसलेल्या प्रत्येकाने 64 कलेपैकी एक कला जरी शिकली तरी मोबाईलचा टाइम आपला कमी होईल. त्यामुळं बैठे खेळ, मैदानी खेळ, चालणं, व्यायाम, वाचन, लेखन, गप्पा, एकत्र जेवण. सायकल चालवता येते का? सायकल येते, मला येते. चालवलीये का?
हल्ली कोणी सायकल चालवतच नाही. तुम्ही चालवत असाल तर तुम्हाला माझा प्रणाम, पण आम्हाला शहरामध्ये सायकल चालवायचं ठरवलं तरी शक्य नाही. पण सायकल हा सुद्धा आपला वेळ वाचवण्याचा म्हणत असताना चांगला घालवण्याचा एक वेळ, काय म्हणतात त्याला, इट्स ॲक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून 4 गोष्टीमध्ये आपण लक्ष दिलं. खेळ, सेवा. आपण समाजाची सेवा करू शकतो ना. सेवा करणं म्हणजे काय हो? आईशी चांगलं बोलणं ही सुद्धा सेवा आहे बरं. नाही तर घरचे उपेक्षित राहतात आणि बाहेर काय छान मुलगा आहे. मी मी जर घरी तुमच्या सांगितलं ना की हा तुमचा मुलगा फार छान आहे बरं, घरचे आईवडील म्हणतील तुम्ही शुद्धीवर आहात ना. तुमचे आईवडील मला असं म्हणतील, शुद्धीवर आहात ना सर तुम्ही, माझ्या मुलाला छान म्हणता तुम्ही. घरी तर भांडतो. घरी जेवणाचं ताट उचलत नाही, पण त्या NSS प्रोग्राम मध्ये किती अगदी छान, अगदी दिलेलं ताट उचलणार, नाटक आहे सगळी. NSS प्रोग्राम मध्ये 4 खड्डे घेतले की सेवा होत नाही. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काय करायचं, ते 4 खड्डे घ्यायचे, फोटो काढायचे आणि झाडं लावायची. ही सेवा नव्हे. खरी सेवा आपल्या घरापासून सुरू झाली पाहिजे. आपल्या माणसांशी, आपल्या मुलांना, आपल्या लोकांशी नीट बोललं पाहिजे, आपल्या आईवडिलांशी नीट बोललं पाहिजे. पहिली सेवेचं काय, आपली ती सेवा सोडून सगळं. आईला काही समजतं. आता मी समजा कॉमर्सचा आहे, आता माझी आई नाही, मगाशी मी सांगितलं याचं माझ्या वैशिष्ट्य, तिला आउटकी आकरकीपर्यंत येत होतं काय मला. आणि तिचं शिक्षण तरी फक्त 7वी पास, पूर्वी फायनल म्हणायचे, फायनल. त्यामुळं सेवा, घरापासून सेवा, घरातून सेवा. पण हल्ली घरामध्ये मुलं राहत नाहीत, हाच तर प्रॉब्लेम आहे. मी सांगितलं मगाशी मायग्रेशन. हॉस्टेलमध्ये राहण्याला माझा विरोध नाही आहे, किंवा पेइंग गेस्ट म्हणून राहायला माझा विरोध नाही आहे. पण हॉस्टेल आणि पेइंग गेस्टमध्ये राहून आपलं घर आपल्याला विसरता कामा नये. मूळ नाळ ती आहे. नाळ शब्द इथं उपस्थित असलेल्या बहुतेकांना माहिती असेल, शहरामध्ये एवढा माहीत नाही. नाळ, आईच्या पोटातनं आपण बाळ जन्मल्यानंतर नाळ येते ना, नाळ. आता पोटातनं नाळ येते, पण ती डस्टबिन मध्ये जाते. पूर्वी ती नाळ मातीमध्ये पुरली जायची, म्हणून शब्द प्रयोग होता, म्हण होती, माझी नाळ ह्या मातीशी जोडलेली आहे, असं तेव्हा म्हण होती. आता नाळ येतच नाही. नाळ येतच नाही म्हणजे नाळ येते, पण ती मातीत पुरलीच जात नाही, सिझरिंग होतं आणि डस्टबिनमध्ये जाते. त्यामुळं आपल्याला आपल्या जिल्ह्याबद्दल, तालुक्याबद्दल, गावाबद्दल, भाषेबद्दल प्रेम वाटत नाही. हा खरा प्रॉब्लेम आहे आपला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. 2च गोष्टी आपल्याला आल्या तरी पुरेशा आहेत. परत मी परीक्षा घेत नाही. पसायदान आणि प्रतिज्ञा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, पोता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितान थांबा तर कळलं बंदीचं बघ. पसायदान ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. पहिलं वाक्य लक्षात घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य. हा वाग्यज्ञ आहे बरं, शिव्या देण्याचा यज्ञ नाही, हा वाक्यज्ञ आहे. आणि आपण मागणं कोणाला करतोय, म्हणून मी विश्वगुरु भारत उगाच म्हटलं नाही. आता विश्वात्मके देवे, भारत देवे म्हणलं नाही त्याने. आता विश्वात्मक देव, ऑल आर इक्वल, वर्ल्ड इज अ फॅमिली, असं आपण मानणारी लोक आहोत. कुटुंब हेच आपलं घर आहे असं आपण मानणारी लोक आहोत. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. आणि प्रतिज्ञा जी आपली आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. विसरलो, कॉलेजमध्ये आलो की विसरलो, शाळेमध्ये पाठ. पण या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा म्हणजे भारत आहे. विविधतेमध्ये एकता आणि एकतेचे विविध रूपामध्ये प्रकटीकरण म्हणजे भारत आहे. एक देश, एक जन, एक संस्कृती म्हणजे भारत आहे. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान पाहिजे. ते सुदैवाने माझ्या कामाच्या याच्यामुळे आपलंही असेल,
माझे भारतामधले 3 राज्य जर सोडली तर सगळी राज्य फिरून झालेली आहेत. मी संधीच बघत असतो, मी जात असतो, वेळ जातो माझा, प्रत्येक शनिवारावर बाहेर असतो, पण जातो, बघणं होतं ना. आणि ये हृदयचे मी कर्नाटकमध्ये गेलो तर कर्नाटकमध्ये मला कन्नडमध्ये भाषण नाही करता येत, पण कन्नडमधली 2 वाक्य मी बोलतो आणि मग भाषण सुरू करतो. लोकांना अटॅच्ड होतं ना, अटॅच्ड. हे अटॅच करण्याचं जे आहे ना, म्हणजे ये हृदयचे ते हृदय, हे आपलं परंपरा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं खेळ असेल, सेवा असेल किंवा एखादी कला असेल, ह्याच्यामध्ये जर आपण आपलं वेळ 24 तासामधला म्हणजे किती मिनिटामधला 1440. मी आकडेवारी केवळ टाइमपाससाठी सांगितले नाही बरं, आणि मी नुसती आपले भाषणाच्या ह्याच्यासाठी लिहून आणलेलं नाही. 24 तास 1440 मिनिटं, 21 वर्ष, तास, महिने, दिवस, हे जे मी आपल्याला सगळं सांगत आहे हे ह्यासाठी सांगतो आहे की आपल्या त्या आयुष्यामधला, मग विद्यार्थी आयुष्य असेल तर विद्यार्थी, नोकरचं आयुष्य असेल तर नोकर, मालकाचं आयुष्य असेल तर मालक, शेतकरी आयुष्य असेल तर शेतकरी, जे आयुष्य आपल्याला मिळणार आहे त्या आयुष्यामध्ये त्या धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण दुसऱ्या धर्माचं पालन केलं म्हणजे आपल्या कर्तव्याचं न करता दुसऱ्या कर्तव्याचं पालन केलं की गडबड होते. म्हणून आपला धर्म सोडायचा नाही, आपला कर्तव्य सोडायचं नाही, आपली नीतिमत्ता सोडायची नाही. जर आपण सोडली तर मोबाईलच्या आहारी आपण कधी जाऊन पडू हे कळणार नाही. आणि आता ॲडिक्शन तुम्हाला झालं नसेल तर फार छान आहे, पण मोबाईलचं ॲडिक्शन लोकांना झालंय. नंबर 1 झोप कमी झाली आहे, नंबर 2 हे सायन्स आहे बरं सगळं, इट इज प्रूव्ड सायन्स, प्रूव्ड रिसर्च. झोप कमी झाली, ज्या दिवशी झोपतो त्या दिवशी उठतो, मी काय भाषणासाठी म्हणलं नाही, फॅक्ट आहे. झोप कमी झाली. अति माहिती सुद्धा वाईट. नागपंचमी झाली, नागपंचमी टाका तुम्ही त्या ह्याच्यावर, अरे बापरे इतकी माहिती येते त्या नागपंचमीबद्दल की आपल्याला असं वाटतं काय वाचावं काय नाही. त्यामुळे अति परिचयात आवड नाही, अति माहिती सुद्धा वाचू नका. पण त्या मोबाईलमुळे अति माहिती आपल्याला मिळते, अति माहिती मिळणं सुद्धा वाईट. त्यामुळं लोडेड इन्फॉर्मेशन, ओव्हरलोड इन्फॉर्मेशन, दिस इज 3rd. मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. एक ताई उदाहरण देतो, ते असे कानात घालून फिरतात ना आणि गाडीवर कळून ते बोलत असतात असे, पण तो त्याच्याशी बोलत असतो. आपल्याला वाटतं हा काय बावळट आहे, पण तो कानात घालतो ना. मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. शेवटची 2 मिनिटं घेतो. मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. हेट कंटेंट आणि व्हायलंट कंटेंट आपण मोबाईलद्वारे बघतो. हेट कंटेंट. परवा एका 10 वर्षाच्या मुलीने तिच्या आजोबांचा खून केला. का तर ते व्हायलंट कंटेंट बघितलं तिने. असं करता येतं? ही परवाचीच बातमी वाचली मी. 10 वर्षाची मुलगी, मी मुलीचं मी अंडरलाईन यासाठी करतो की आता मुलगा मुलगी असं याच्यामध्ये सुद्धा भेद राहिला नाही. व्हायलंट कंटेंट, हेट कंटेंट, सेक्शुअल कंटेंट इतके आपण बघतो आहोत. ज्या वयामध्ये जे नको ते बघत आहोत. त्यामुळं प्रॉब्लेम आहे, अदरवाईज मोबाईल प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे सगळं मगाशी ताईने उल्लेख केला तो समारोप करतो मी. व्होकिझम नावाचा प्रकार आहे ना, हे सगळं व्होकिझमचा भाग आहे. आपण व्होकिझमच्या आहारी जायचं नाही. मोबाईल जरूर वापरायचा पण व्होकिझमच्या आहारी जायचं नाही. स्क्रीन टाइम टू योगा टाइम, स्क्रीन टाइम टू रीडिंग टाइम, स्क्रीन टाइम टू फॅमिली टाइम, स्क्रीन टाइम टू सर्व्हिस टाइम. असं आपण जर आयुष्य केलं, असं आपण जर वागलो तर बॅलन्स्ड टेक्नॉलॉजी, मोबाईल वापरा पण बॅलन्स टेक्नॉलॉजी विथ ॲक्टिव्हिटी. ह्या जे सगळ्या ॲक्टिव्हिटी मी सांगितलं ना, योगा, रीडिंग, फॅमिली वगैरे, तर आपल्याला करता येईल. आणि मग इम्पॉवरिंग यूथ फॉर नेक्स्ट 21 इयर्स, पुढील 21 वर्षामध्ये. कारण आपण 41व्या वर्षी युवा नसणार आहात, पण 41व्या वर्षी भारतामध्ये 100% असणार आहात. आणि 41व्या वर्षी म्हणजे 2047 साली आपल्याला जर विकसित भारत, विश्वगुरू भारत, विकसित म्हणू आपण विश्वगुरूच्या ऐवजी विकसित भारत जर बघायचा असेल तर आत्ता जो आपण मोबाईल वापरतो आहोत तो वापरत असताना ह्या सर्व प्रकारच्या काळजी आपण घेतली तर मला असं वाटतं मोबाईल हा आपल्याला वरदान ठरेल. अन्यथा मोबाईल राक्षसासारखा आपल्याला खाऊन टाकेल. तो खाऊ नाही हे सांगण्यासाठी मला असं वाटतं मी इथं आलेलो आहे. आणि मला याचा अर्थ माझा पण स्क्रीन टाईम आपल्याला सांगतो. माझा स्क्रीन टाईम आहे दिवसात 3 तास. परवा तो झाला थोडासा 2 तास 40 मिनटं वाचल्यामुळं.
पण मला त्याच्यामध्ये फोन असतात, म्हणजे ताईंचा सुद्धा स्क्रीन टाईम जास्त असेल, पण त्यांना फोनच जास्त असणार आहेत 100%. आपल्या लोकांना फोन जास्त असतात, पण आपल्या लोकांना फोन जास्त नसतात. कोण करणार आपल्याला फोन? कारण आपल्याला सगळे व्हॉट्सअप, आपले सगळे मेसेज. तर आपले हे सगळे कंट्रोल आपण जर ठेवला, आपल्यावर नियंत्रण जर आपण ठेवलं, तर भारतामध्ये म्हणजे असं म्हणतात की मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभम मनुष्य जन्म, मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. आणि दुसरं असं म्हणतात, भारतामध्ये मनुष्य जन्म मिळणं तर अति दुर्लभ आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी साध्य झालेल्या आहेत. आपल्याला मनुष्य जन्म पण मिळालेला आहे, भारतामध्ये मनुष्य जन्म मिळालेला आहे. याचं आपण सार्थक करूया आणि आनंदमयी सार्थक छात्र जीवन आपण जगण्याचा निश्चय आणि प्रयत्न करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अत्यंत विचारपूर्ण, प्रेरणादायी आणि ओघवत्या वाणीने केवळ विषयाची मांडणीच केली नाही, तर आपल्या सर्वांना स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. खरोखरच सर, विचारांची धार असेल तर शब्दांना वजन येते, ज्ञानाची खोली असेल तर व्यक्तिमत्वाला उंची मिळते, आणि वक्तृत्वाला जेव्हा अनुभवाची जोड मिळते ना सर, तेव्हा आपल्या एका व्याख्यानाने अनेक आयुष्यांना दिशा मिळते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने सरांना धन्यवाद देतो. आणि या नमस्कार. सहकार महर्षी स्वर्गीय दादा पाटील राजळे तथा भाऊ यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आयोजित स्मृती व्याख्यानमालेचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प गुंफण्यासाठी माननीय डॉक्टर प्रशांत साठे, उपप्राचार्य पुणे या ठिकाणाहून आले आणि स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्ह टाईम या विषयावर आपल्या सर्वांना, सर्व ज्येष्ठापासून तर विद्यार्थ्यांपर्यंत खिळून ठेवलं. सर्व विषयांना त्यांनी स्पर्श केला. त्यांचं मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने अतिशय मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या कार्यतत्पर आमदार माननीय मोनिकाताई राजू राजळे यांनी भूषविलं. त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने, उपस्थितांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी स्टेजवर उपस्थित असणारे ज्येष्ठ माननीय उद्धवांना वाघ, ज्येष्ठ संचालक, याशिवाय रामकिसन आबा काकडे, माजी व्हाईस चेअरमन माननीय बाबासाहेब किलबिले भाऊ, व्हाईस चेअरमन श्री रुद्रेश्वर सहकारी साखर कारखाना, माननीय पारगावकर सर यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या ठिकाणी ज्येष्ठ संचालक माननीय सुभाषराव ताठे पाटील, भगवानराव साठे, माननीय राहुलदादा राजळे, श्रीकांतजी मिसाळ, संदीपजी लोखंडे, शेषराव पाटील कचरे, सुरेश नेमाने यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. याशिवाय माननीय बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती पंचायत समिती पाथर्डी, माननीय नितीनजी शिंदे साहेब, MD श्री रुद्रेश्वर सहकारी साखर कारखाना, आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी माननीय भास्करराव गोरे साहेब, माननीय महाजन साहेब, त्यांचे सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. याशिवाय पंचक्रोशीतून उपस्थित असणारे सर्व पालक, कार्यकर्ते, यामध्ये विशेषतः सर्वच पालक आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत, जे की राजळे कुटुंबियावर त्यांचं प्रेम आहे. त्यामध्ये माननीय पोपटराव आंधळे, मांडव्यावरून BR लवांडे सर, RD शिंदे, अनिलराव लवांडे, वसंतराव नेऊल मामा, रवींद्र वायकर, माननीय भाऊसाहेब आठरे सर, विक्रमराव नेऊल सर, याशिवाय पांडुरंग लाड, सचिन वायकर, युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश कुटे, रवींद्र वायकर, रामनाथ कुलते, माननीय मारुती वाळके, रवींद्र आरोळे, संदीप वायकर, अशफाक शेख, खंडू बुलबुले, दादासाहेब घुले, शिवाजी आदाट,
आणि बबलू खोर्दे आणि सर्व उपस्थित पालक, नागरिक आणि मुद्दामून या ठिकाणी उपस्थित असणारे सेवानिवृत्त शिक्षक, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, त्यांचा सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी, याशिवाय या ठिकाणी परिसरातील सर्व पत्रकार बंधू, यामध्ये माननीय डॉक्टर बाळासाहेब कुठुळे, आमचे माननीय महादेव दळे, छायाचित्रकार बंधू यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्या दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर राजधर टेमकर सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अशोकराव काळे सर, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य पानखडे सर, त्यांचा सर्व स्टाफ, लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर खणगे सर, त्यांचा सर्व स्टाफ, सूत्रसंचलन ज्यांनी अतिशय ओघवत्या आणि चांगल्या शैलीमध्ये केलं असे आमचे डॉक्टर किशोर गायकवाड, आमचे प्राध्यापक राजेंद्र इंगळे, याशिवाय सर्व उपस्थित बंधू भगिनी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मित्र, या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने अतिशय मनपूर्वक अशा प्रकारचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.